नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन मराठी या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र सेट परीक्षा 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर 1 ला लागणारे मोस्ट इम्पॉर्टंट करंट अफेअर्स आणि त्याचे प्रश्न म्हणजे प्रश्न कशा पद्धतीचे विचारले जातात करंट अफेअर्सवर ते सुद्धा घेणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण एकंदरीत चालू असलेल्या घडामोडींवर प्रश्न विचारले जातात. याआधीही विचारले गेलेले आहे जर का तुम्ही पीवायक्यू प्रश्न बघितले तर. त्यामुळे करंट अफेअर्स जे आहे ते खूप महत्वाचे होऊन जातात. तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पाहिला तर तुमचा पूर्ण अभ्यास होईल आहे, ही माझी शाश्वती आहे. चला तर मग सुरुवात करूया. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे महाराष्ट्र सेट पेपर 1 2026 याचा क्रॅश कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास मिळणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर्स मिळणार आहेत, 10 युनिटचे नोट्स, युनिट वाईज एमसीक्यूज, 5,000 प्लस एमसीक्यू सिरीज, 50 अधिक मॉक टेस्ट, 15 वर्षाची पीआयक्यू विथ सोल्युशन, 1 वर्षाची व्हॅलिडिटी. याची फीज आहे 3,000 रुपयांनी, आफ्टर डिस्काउंट ती 2,600 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर करू शकता. मंडे पासून आपण सुरू करतो आहे ही बॅच. जर का तुम्हाला एनरोल करायसाठी तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. पेपर 1चं झालं आहे. पेपर 2चं जे आहे ते आपल्याकडे मराठी, हिस्ट्री, कॉमर्स, मॅनेजमेंट, कम्प्युटर सायन्स, एज्युकेशन, लाईफ सायन्स, लायब्ररी सायन्स, केमिकल सायन्स, इंग्लिश लिटरेचर, पॉलिटिकल सायन्स, इकॉनॉमिक्स आणि लॉ आहे. यामध्ये तुम्हाला पेपर 1 फ्री मिळणार आहे. कम्प्लीट 10 युनिटचे नोट्स, 20 अधिक टेस्ट, फुल सिलेबस टेस्ट, 1 वर्षाची व्हॅलिडिटी. याची फीस आहे 10,000 रुपये आणि आफ्टर डिस्काउंट ती 4,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. या व्हिडिओमध्ये आपल्याला न्यू एज्युकेशन पॉलिसी, एनटीए, यूजीसी, एनसीईआरटी, स्वयंप्रभा, अकॅडमिक, बँक ऑफ क्रेडिट, एनएडी, अपार आयडी, पीएमश्री स्कूल, निपुण भारत, परख, इस्रो, चंद्रयान मोहीम, इंडियन एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एआय, चॅट जीपीटी, ॲटमॉस्फिअर, निर्देशांक, हंगर इंडेक्स, सगळं आपल्याला इथे पाहायचं आहे. सोबत एसडीजी, एमडीजी सगळं आपण इथे अभ्यास करणार आहोत. पूर्ण करंट अफेअर त्याबद्दलचे पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 5,000 प्लस प्रश्नांचा संच असलेली पुस्तक, ज्यामध्ये तुम्हाला मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. ही मराठी आणि इंग्लिश आहे. यामध्ये तुम्हाला मॉक टेस्ट, पीवायक्यू प्रश्न आणि युनिट वाईज मॉक टेस्ट मिळणार आहे. ही पुस्तक जर का तुम्हाला घ्यायची असेल तर ही अमेझॉनवर अवेलेबल आहे. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. बघा, मराठीच्या याच्यामध्ये फुल मॉक टेस्ट, पीवायक्यू आणि युनिट वाईज मॉक टेस्ट आहे. इंग्लिशमध्ये सुद्धा युनिट वाईज मॉक टेस्ट, पीवायक्यू आणि फुल लेंथ मॉक टेस्ट आहे. तर तुम्ही हे अमेझॉनवरून ऑर्डर करू शकता आणि मॉक टेस्ट देऊ शकता. चला तर मग सुरुवात करूया आपल्या करंट अफेअरला. शिक्षण, एज्युकेशन, यामध्ये आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मधील नवीन अंमलबजावणी बघणार आहोत. एनटीए, यूजीसी, एनसीईआरटी, स्वयंप्रभा 2026 मध्ये किती चॅनल्स झाले, अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट एबीसी काय आहे, अपार आयडी काय आहे, एनएडी नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी, पीएम श्री स्कूल, निपुण भारत, परख, हे सगळं जे आहेत हे एज्युकेशनच्या संबंधित आलेले म्हणजे महत्वाचे टॉपिक्स आहेत, ते आपण इथे डिस्कस करणार आहोत. हा, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे 29 जुलै 2020 ला घोषणा झालेली. शिक्षण मंत्रालय, पण पूर्वी MHRD मिनिस्ट्री ऑफ होम त्याच्यामध्ये होतं ते, पण आता ते शिक्षण मंत्रालय सांभाळतात. त्याची प्रमुख वैशिष्ट्ये काय आहे तर 10+2 ला त्यांनी रिप्लेस करून 5+3+3+4 ची रचना त्यांनी केलेली आहे. मातृभाषेत शिक्षणाला प्राधान्य दिलेले आहे इयत्ता 5 पर्यंत, शक्य असल्यास 8 पर्यंत. त्यानंतर त्यांचा महत्वाचा आहे मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन म्हणजे बहुविद्या शाखीय शिक्षण आहे. मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टम आहे, एकाधिक प्रवेश निर्गमन प्रणाली म्हणजे जसं की डिप्लोमा, पुन्हा डिग्री, अशा पद्धतीने त्यांनी दिलेलं आहे. त्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, शैक्षणिक बँक ऑफ क्रेडिट त्यांनी सुरू केलेला आहे. 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे. तुम्ही जर का बघितलं असेल तर BSc, BA आता 4 वर्षाचे झालेले आहेत. ओके. त्यानंतर नॅशनल रिसर्च फाउंडेशन जे आहे कौशल्याधारित शिक्षणावर जास्त भर दिलेला आहे. कौशल्य, स्किल प्राप्त कसं करू शकेल एखादा विद्यार्थी, त्यावर त्यांनी जास्त भर दिलेला आहे. तर कोणाची जागा घेतलेली आहे न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 ती घेतलेली आहे 1986 ची जी न्यू एज्युकेशन पॉलिसी होती त्यांची ती जागा त्यांनी घेतलेली आहे. ठीक आहे. यामध्ये महत्वाचं काय आहे, यामध्ये महत्वाचं हे आहे की ते किती वर्षाची पदवी आहे, ती आहे 4 वर्षाची पदवी. त्यानंतर रचना कोणती केलेली आहे 5+3+3+4 ची. मग यापूर्वी कोणती होती तर 10+2 होती. तेव्हा कोणती एज्युकेशन पॉलिसी होती, ती होती 1986 ची. ठीक आहे. त्यानंतर कधी झालेली आहे ते 29 जुलै 2020 ला. मंत्रालय कुठे आहे, शिक्षण मंत्रालय बघते आहे. पहिले MHRD बघत होतं,
ओके, इतकेही तुम्हाला माहिती असेल तरी तुम्हाला भरपूर माहिती आहे. ओके, बघा, नवीन आकृतीबद्ध रचना कसं आहे ते आपण जाणून घेऊया. त्यामध्ये पायाभूत स्तर आहे, वय वर्ष 3 ते 8 बालवाटिका. त्यानंतर पूर्वतयारी स्तर आहे, वय वर्ष 8 ते 11. त्यानंतर पूर्व माध्यमिक स्तर आहे, वय वर्ष 11 ते 14. त्यानंतर माध्यमिक स्तर आहे, वय वर्ष 14 ते 18. अशा पद्धतीने त्यांनी केलेले आहे. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि या स्तराऐवजी वरीलपैकी पूर्ण त्यांनी शब्द वापरलेले आहे. आणि हे हळूहळू त्यांची अंमलबजावणी ते करतात आहे. ठीक आहे. सध्या फक्त पायाभूत स्तरांचं झालेलं आहे, बाकी आता व्हायचंच आहे. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे 5,000+ प्रश्नांचा संच, 50 सराव प्रश्नपत्रिका असणारी गाईड, ज्यामध्ये मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषेमध्ये हे आहे. अमेझॉनवर ही अवेलेबल आहे आणि जर का तुम्हाला ऑर्डर करायची असेल तर तुम्ही करू शकता. यामध्ये बघा, मागील वर्षाची प्रश्नपत्रिका आहे, युनिट वाईज प्रश्नपत्रिका आहे आणि संपूर्ण मॉक टेस्ट आहे मराठी आणि इंग्लिशमध्ये. ओके, अशा पद्धतीने आहे, तुम्ही ऑर्डर करू शकता. बघा, शिक्षण आयोगाने 1964 आणि 66 मध्ये 10+2+3 या शिक्षण पद्धतीची शिफारस केली होती आणि याला आपण काय म्हणतो आहोत, याला आपण कोठारी आयोग म्हणतो आहोत. कोठारी कमिशन जे तुम्ही अभ्यास केले असेल युनिट 9 मध्ये, ते आहे. तर त्याची रचना शालेय उच्च शिक्षणाला एक निश्चित स्वरूप देण्याची करण्यात आली होती. 10+2+3 या रचनेच्या अंमलबजावणीमुळे भारतीय शिक्षण पद्धती अधिक काय झालं होतं, स्पष्टता आली होती, सुसूत्रता आली होती आणि समानता आली होती. ठीक आहे. पहिल्यामध्ये काय होतं, 10 इयर ऑफ स्कूल एज्युकेशन, त्यानंतर 2 वर्षाचे हायर सेकंडरी एज्युकेशन आणि 3 वर्षाचं अंडर ग्रॅज्युएट एज्युकेशन. अशा पद्धतीने ते केलं होतं त्यांनी. ओके, तर हे फ्रेमवर्क जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवा आणि हे कोणाचं आहे, कोठारी आयोगाचं आहे, हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर आहे NTA, नॅशनल टेस्टिंग एजन्सी. यांची स्थापना कधी झाली, 2017 मध्ये झाली. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशननी केलेली आहे. जेई मेन, नीट यूजी, CUET, UGC नेट आणि याचं मुख्यालय नवी दिल्ली. हे जे आहे हे ते NTA कंडक्ट करतात आहे. ओके, तर NTA म्हणजे काय, तर राष्ट्रीय चाचणी एजन्सी. स्थापना देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये फेलोशिप प्रवेश परीक्षा आयोजित करण्यासाठी केली जाते. आता हे नीट यूजी, जेई मेन इंजिनिअरिंगसाठी आहे, नीट यूजी ही मेडिकलसाठी आहे, है ना. UGC नेट हे PhD एंट्रन्स एक्झाम आहे, असिस्टंट प्रोफेसर एंट्रन्स एक्झाम आहे. तर ही अशा पद्धतीची जी आहे NTA कंडक्ट करते आहे. ही एक स्वायत्त संस्था आहे, ज्याची स्थापना भारतीय सोसायटी नोंदणी कायदा 1860 मध्ये करण्यात आली होती. केवळ प्रवेशासाठीच नाही, तर भरतीसाठी देखील उमेदवाराच्या पात्रतेचे मूल्यांकन करण्यासाठी NTA कार्यक्षम आहे. ठीक आहे. आंतरराष्ट्रीय मानकांवर आधारित चाचण्या घेणे हे त्याच्या संस्थेचे काय आहे, प्रमुख उद्दिष्ट आहे. तर हे खूप महत्वाचे आहे. तुम्ही नोट्स बनवा व्यवस्थितपणे या व्हिडिओचा, ते तुम्हाला खूप खूप मदत होणार आहे याची. ओके, UGC आपल्याला माहिती आहे, युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन 1956 ला आलेली आहे. मुख्यालय नवी दिल्ली आहे. कार्य, विद्यापीठांना मान्यता देते, आर्थिक सहाय्य देते, उच्च शिक्षणाची गुणवत्ता राखते, उच्च शिक्षणाची दर्जा देते, अभ्यासक्रम संशोधन, प्राध्यापकाची पात्रता, विद्यार्थ्यांचा विकास, शैक्षणिक संस्थेचे मूल्यमापन करते आणि नेट परीक्षा ही NTA मार्फत होते आहे. UGC नेट एक्झाम जे आपण देतो आहोत ते NTA मार्फत होते आहे. ठीक आहे. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन शिक्षण क्षेत्रातील सुसूत्रता आणि पारदर्शकता राखण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या UGCने नुकताच काय केलेलं आहे, एक नवीन नियमावली केली आहे. 13 जानेवारी 2026 पासून ती केलेली आहे की कॅम्पसमध्ये जाती आधारित भेदभाव रोखण्यासाठी प्रत्यक्षात मात्र दावा केला, म्हणजे यांनी काय केलं, UGC रोल बॅक एक हॅशटॅग ट्रेंड होत आहे. त्याच्यामध्ये काय म्हटलं आहे, सगळ्यांना समान संधी केंद्र स्थापना केलेली आहे. इक्विटी कमिटी त्यांनी केलेली आहे, विद्यापीठात असो किंवा महाविद्यालयात असो. 9 सदस्य असणाऱ्या समितीमध्ये संस्था प्रमुख, 3 प्राध्यापक, 1 कर्मचारी, 2 नागरिक, 2 निमंत्रित विद्यार्थी आणि 1 समन्वयक. या 9 सदस्यांपैकी 5 सदस्य हे ST, SC, OBC, महिला, दिव्यांग या प्रवर्गातली असणे आवश्यक आहे. त्यानंतर म्हणजे हे कशासाठी आहे, तर एकंदरीत इक्विटी कमिटी, समानता आणण्यासाठी अशा पद्धतीचे UGCने नवा नियम केलेला आहे. या नियमावलीला होणारा विरोध होण्यामागे कारण म्हणजे एकतर्फी स्वरूप. पण यामध्ये जे आहे हे एकंदरीत त्यांनी समानता समिती करण्याचा पद्धती केली आहे विद्यापीठ आणि महाविद्यालयामध्ये. ठीक आहे. एक नवीन हे आहे UGC रोलबॅक, याबद्दल प्रश्न विचारला तर विचारू शकता. त्यानंतर इथं NCERT, नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग, स्थापना 1961 मध्ये, मुख्यालय नवी दिल्ली. कार्य काय, शालेय पाठ्यपुस्तकं तयार करणे, अभ्यासक्रम विकसित करणे, शिक्षक प्रशिक्षण देणे आणि शैक्षणिक संशोधन करणे. ठीक आहे. त्यानंतर येतं स्वयं, फुल फॉर्म ऑफ स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ऍस्पायरिंग माइंड. PYQ चा प्रश्न आहे, फुल फॉर्म विचारला गेला होता. स्थापना 2017 ला झालेली आहे. भारत सरकारचे मोफत ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. शाळा ते विद्यापीठ स्तरापर्यंत अभ्यासक्रम आहे. MOOCs आधारित शिक्षण आहे आणि प्रमाणपत्र सुविधा आहे. हे काय आहे, स्वयंचं आहे. ठीक आहे. स्वयं हे काय आहे, प्लॅटफॉर्म आहे जे काय करतं,
यंग ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग ॲस्पायरिंग माइंड त्याला म्हटलेलं आहे. 2017 मध्ये ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहे, त्यामध्ये विविध आपण ते व्हिडिओज असतात ते त्याचं शिकू शकतो, सर्टिफिकेट मिळवू शकतो, व्हिडिओ व्याख्याने असतात, ई नोट्स असतात, चर्चा मंच असते, कोणाला कुठेही केव्हाही गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे हे त्याचा मोटिव्ह आहे. डिजिटल माध्यमातून सर्वांना समान शैक्षणिक संधी उपलब्ध करून देणे. आणि मूकचं फुल फॉर्म काय आहे? मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स. ठीक आहे. आणि हे 9 जुलैला 2017ला झालं होतं. गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचणे हे त्याचं काय होतं? उद्दिष्ट होतं. कोणाचं? स्वयंचं. ओके. शाळेपासून तर पदव्युत्तर पीजी स्तरापर्यंत सर्व अभ्यासक्रम इथे स्वयंमध्ये उपलब्ध आहे. त्यानंतर येतं स्वयंप्रभा. स्वयंप्रभा काय आहे? स्वयंप्रभा एक डीटीएच चॅनल आहे, जे डीटीएच आधारित शैक्षणिक चॅनल आहे. नुसतं डीटीएच चॅनल नाही, शैक्षणिक चॅनल आहे. डायरेक्ट टू होम. इंटरनेट नसलेल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही दर्जेदार शिक्षण पोहोचवणे हा त्याचा मुद्दा आहे. एकंदरीत आधी 34 चॅनल होते, पण आता 2026 मध्ये 40 चॅनल आहे. त्यानंतर प्रामुख्याने यामध्ये व्हिडिओ व्याख्याने असतात, 24/7 प्रसारण असते, इंटरनेट नसतानाही शिक्षण करता येतं. IIT, UGC, IGNU, NCERT इत्यादी यावरून व्हिडिओज बघता येतात. ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म, फ्री एज्युकेशनल डीटीएच टीव्ही चॅनलचा प्लॅटफॉर्म हा आहे. शालेय, महाविद्यालयीन, पदवी, पदव्युत्तर आणि स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासक्रम आहे. त्यानंतर GSAT-15 उपग्रहाद्वारे प्रसारण केलेलं आहे. त्यानंतर अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे काय आहे? अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट हे तुम्ही आता बघितलं असेल. ABC नंबर जो आहे तो आता सगळ्यांना देण्यात आलेला आहे. याची सुरुवात न्यू एज्युकेशन 2020 अंतर्गत झालेली होती. याचा उद्देश आहे की विद्यार्थ्यांचे अकॅडमिक क्रेडिट्स डिजिटल स्वरूपात साठवणे. एका मान्यताप्राप्त उच्च शिक्षण संस्थेतून दुसऱ्या संस्थेत क्रेडिट ट्रान्सफर करता येते. जसं की आता आपल्याला आपण इथे ग्रॅज्युएशन केलं, आपल्याला पीजी साठी बाहेर जायचं आहे, तर अकॅडमिक क्रेडिट्सचं जर का ABC हे राहिलं तर आपल्याला सहजतेने दुसऱ्या संस्थेमध्ये क्रेडिट ट्रान्सफर करता येतं. ठीक आहे. मल्टिपल एंट्री आणि एक्झिट हे प्रणालीचं सहाय्य करता येतं. प्रत्येक विद्यार्थ्याला ABC ID किंवा अपार ID दिला जातो. पदवी, पदविका आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रमांसाठी क्रेडिट जतन करणे व वापरता येतात आहे. त्यासाठी काय, विद्यार्थ्यांना लवचिक शिक्षण व्यवस्था उपलब्ध करून देणे. शिक्षणात जर का खंड पडला तर आधी मिळवलेले क्रेडिट जतन करतात आणि पुढे शिक्षण सुरू राहते, हे त्याचा महत्वाचं आहे. ठीक आहे. तर काय आहे? विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक क्रेडिट्सचे डिजिटल भांडार आहे ABC, जे क्रेडिट ट्रान्सफर आणि मल्टिपल एंट्री, मल्टिपल एक्झिट प्रणालीला सक्षम करते आहे. ABC हे नवीन होतं. डिजिटल रिपॉझिटरी आहे क्रेडिटची. त्यानंतर ते NAD, नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी. उद्देश काय आहे NADचा? डिजिटल व्हेरिफिकेशन करणे, बनावट प्रमाणपत्रांना आळा घालणे, पदवी, गुणपत्रिका, प्रमाणपत्रे डिजिटल स्वरूपात सुरक्षित ठेवणे. उपक्रम भारत सरकारने केला होता. 24/7 डिजिटल भांडार आहे. त्यानंतर कागदपत्राची ऑनलाईन पडताळणी, व्हेरिफिकेशन करता येतं. सध्या डिजी लॉकर तुम्ही वापरत असाल कदाचित. डिजी लॉकरद्वारे NAD ची सेवा उपलब्ध आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं अपार ID. आताच मी तुम्हाला सांगितलं होतं ABC ID आणि अपार ID मध्ये जास्त काही फरक नाहीये. अपार ID जी असते ती फुल फॉर्म ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्टरी आहे. न्यू एज्युकेशन 2020च्या अंतर्गत हे केलेली आहे. युनिक अकॅडमिक ID असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर प्रत्येक विद्यार्थ्याला एक कायमस्वरूपी शैक्षणिक ओळख देणे हे त्याचं हे आहे. आणि हे ABC ID शी जोडलेलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला युनिक अकॅडमिक ID. ठीक आहे. त्यानंतर क्रेडिट ट्रान्सफर, मल्टिपल हे जे आहे ते दोन्ही सारखेच आहे ऑलमोस्ट, पण त्यांना वेगवेगळे नावं देण्यात आले आहे. डिजिटल प्रमाणपत्रेची सोपी पडताळणी आहे. सर्व शैक्षणिक नोंदी एकाच ठिकाणी याचा अर्थ आहे. त्यानंतर आहे PM श्री स्कूल. PM श्री स्कूल काय आहे? फुल फॉर्म PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. त्याचा फुल फॉर्म आहे PM स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया. याची सुरुवात 2022ला झाली होती. आदर्श शाळा विकसित करणे हे त्याचं उद्दिष्ट आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीच्या प्रभावी अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. आणि सेंट्रली स्पॉन्सर्ड आहे. 14,500हून अधिक विद्यमान सरकारी शाळांचा सर्वांगीण विकास करून त्यांचा मॉडेल शाळा बनवणे हे त्यांचं उद्दिष्ट आहे. त्यानंतर कालावधी 2022 ते 2023 ते 2026
27 असे 5 वर्ष झालेले आहे त्याला. शाळेची वैशिष्ट्य हे आहे की स्मार्ट क्लासरूम, डिजिटल क्लासरूम, आधुनिक विज्ञान प्रयोगशाळा, हरित व पर्यावरणपूरक परिसर, क्रीडा आणि कौशल्याधारित शिक्षण असं पद्धतीचं हे असणार आहे. ठीक आहे, याची वैशिष्ट्य आहे. पीएम श्री शाळेची ही वैशिष्ट्य आहे. सरकारी शाळांना आदर्श शाळांमध्ये विकसित करण्याची ही केंद्र पुरस्कृत योजना असणार आहे, पीएम श्री स्कूल. निपुण भारत फुल फॉर्म काय आहे निपुण भारतचा? फुल फॉर्म आहे नॅशनल इनिशिएटिव्ह फॉर प्रोफेन्सी इन रीडिंग विथ अंडरस्टँडिंग अँड न्यूमरेसी. शिक्षण मंत्रालयाद्वारे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनद्वारे हे करण्यात आलेलं आहे. 5 जुलै 2021 ला सुरू करण्यात आला. तिचा उद्देश इयत्ता 3री पर्यंत प्रत्येक मुलांमध्ये मूलभूत साक्षरता म्हणजे फाउंडेशन लिटरसी आणि संख्याज्ञान न्यूमरेसी विकसित करणे हा आहे. ठीक आहे, अंतर्गत समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत आहे. इथे लिहून देते, मराठीत असले ते समग्र शिक्षा योजनेच्या अंतर्गत हे आहे. खेड्यावर आधारित शिक्षण आहे, शिक्षक प्रशिक्षण आहे, पालकांचा सहभाग इथे करावा लागतो आणि मूलभूत तर इयत्ता 3री पर्यंतच आहे. ठीक आहे. त्यानंतर पारख. पारखचा फुल फॉर्म काय आहे? परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड अनालिसिस ऑफ नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट हे त्याचं फुल फॉर्म आहे. त्यानंतर नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशन रिसर्च अँड ट्रेनिंग अंतर्गत ही स्थापना झालेली आहे न्यू एज्युकेशन 2020च्या शिफारशीनुसार. ठीक आहे. याचा उद्दिष्ट काय? देशभराच्या विद्यार्थ्यांना मूल्यमापनासाठी एक समान मानके मिळणे, विकसित करणे हे त्यांचं हे आहे. त्यानंतर सर्वांगीण विकासासाठी कामगिरी मूल्यांकन, पुनरावलोकन आणि ज्ञानाचे विश्लेषण ही संस्था देशातील सर्व मान्यताप्राप्त शालेय मंडळांमधील विद्यार्थ्यांच्या मूल्यांकनासाठी नियम, मानके आणि मार्गदर्शन तत्वे स्थापित करत आहे. ठीक आहे. विद्यार्थ्यांना मूल्यांकनासाठी राष्ट्रीय निकष तयार करणे, राज्य व राष्ट्रीय स्तरांवरील मूल्यमापनात एकरूपता आणणे, शिकण्याच्या गुणवत्तेत सुधारणा करणे, त्यानंतर शाळा मंडळांना मूल्यमापन करणे असं ते आहे. त्यामुळे तुम्ही जे आहे पारखचं पूर्ण फुल फॉर्म, एबीसीचा फुल फॉर्म, अपारचा फुल फॉर्म, एनएडीचा, निपुण भारतचा हे सगळे फुल फॉर्म तुम्ही लक्षात ठेवा, आपल्याला विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. तर मी इथे सांगते परत, न्यू एज्युकेशन पॉलिसी 533+4 एबीसी मल्टिपल एंट्री एक्झिट आहे. एनटीएचा राष्ट्रीय प्रवेश परीक्षा संस्था यूजीसी विद्यापीठांना मान्यता देते. एनसीईआरटी शालेय अभ्यासक्रम आणि पुस्तके बनवते. स्वयं ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. स्वयंप्रभा 40 डिटेल्स चॅनल आहे 2026 ला. एबीसी अकॅडमिक बँक क्रेडिट, एनएडी डिजिटल अकॅडमिक सर्टिफिकेट देते. अपार आयडी विद्यार्थ्यांना युनिक आयडी देतं. पीएम श्री आदर्श शाळा योजना आहे. निपुण भारत हे इयत्ता 3 पर्यंत वाचन व गणित आहे. त्यानंतर पराख जे आहे राष्ट्रीय मूल्यमापन संस्था आहे. ठीक आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, नोट्समध्ये तुम्ही लिहून ठेवा. चला आता प्रश्न करूया. राष्ट्रीय शिक्षण धोरण एनईपी कोणत्या वर्षी जाहीर करण्यात आले? इन विच इयर वॉज द नॅशनल एज्युकेशन पॉलिसी न्यू एज्युकेशन पॉलिसी अनाउन्स्ड? 2018, 19, 20, 21. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 2020 ला ते करण्यात आलं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. समोरचा प्रश्न आहे, न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये शालेय शिक्षणाची नवीन रचना कोणती आहे? व्हॉट इज द न्यू स्ट्रक्चर ऑफ स्कूल एज्युकेशन अंडर न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020? 10+2, 8+4, 5+3+4, 6+3+3. आपल्याला माहिती आहे कोणती आहे? ती आहे 5+3+3+4. ठीक आहे. याच्या आधीची होती कोठारी कमिशन 10+2+3. स्वयंचे पूर्ण रूप काय आहे? व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ स्वयं? स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग ऑफ यंग एस्पायरिंग माइंड, स्टडी वर्ल्ड ऑफ अकॅडमिक युथ, स्मार्ट वेव ऑफ यंग माइंड, सिस्टम ऑफ वर्ल्ड अकॅडमिक मॅनेजमेंट. स्टडी वेब्स ऑफ ऍक्टिव्ह लर्निंग फॉर यंग एस्पायरिंग माइंड हे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 1. त्यानंतर 2026 मध्ये स्वयंप्रभावर किती डिटेल चॅनल अवेलेबल आहे? हाऊ मेनी डिटेल चॅनल्स आर अवेलेबल ऑन स्वयंप्रभा इन 2026? 34, 36, 40, 48. किती आहे? ते आहे 40. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. स्वयंप्रभाचे संचालन कोण करते? हु ऑपरेट स्वयंप्रभा? एनटीए, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, यूजीसी, एआयसीटीई. कोण करतं? स्वयंप्रभाचे संचालन जे आहे मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन करत आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे, मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन. अपार आयडीचा संबंध कशाशी आहे? व्हॉट इज द अपार आयडी रिलेटेड? शिक्षक भरती, शिष्यवृत्ती, विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक ओळखपत्र की परीक्षा शुल्क? परीक्षा शुल्क नाहीये, शिष्यवृत्ती पण नाहीये, शिक्षक भरती पण नाहीये. अपार आयडी हा विद्यार्थ्यांचे डिजिटल शैक्षणिक ओळखपत्र आहे. आयडी म्हटलं तर काय होतं? ओळखपत्र. त्यामुळे ऑप्शन आपण टिक करू शकतो, ऑप्शन 3 असणार आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स एबीसी कोणाशी संबंधित आहे? व्हॉट इज द अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट रिलेटेड टू? शालेय शिक्षण, उच्च शिक्षणातील क्रेडिट संचय व हस्तांतरण, तांत्रिक शिक्षण, संशोधन निधी. संशोधन निधी तर नसणार आहे, तांत्रिक शिक्षण पण नाही आहे, शालेय शिक्षण पण नाही आहे, उच्च शिक्षणातील क्रेडिट संचय व हस्तांतरण. ऑप्शन 2 असणार आहे.
पीएम श्री योजनेचा संबंध कशाशी आहे? व्हॉट इज द पीएम श्री स्कीम रिलेटेड टू? उच्च शिक्षण, डिजिटल लायब्ररी, शाळांचा सर्वांगीण विकास, कौशल्य विकास. पीएम श्री योजना जी आहे ती शाळांचा सर्वांगीण विकास यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. निपुण भारत अभियानाचा मुख्य उद्देश काय आहे? व्हॉट इज द मेन ऑब्जेक्टिव्ह ऑफ अ निपुण भारत मिशन? उच्च शिक्षण, मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान, संशोधन, व्यावसायिक शिक्षण. निपुण भारत जी आहे ती मूलभूत साक्षरता आणि संख्याज्ञान यावर अवलंबून आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. ठीक आहे. FLN. परख ही संस्था कशाशी संबंधित आहे? व्हॉट इज द ऑर्गनायझेशन ऑफ परख रिलेटेड टू? शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थी मूल्यमापन व परीक्षा सुधारणा, डिजिटल शिक्षण संशोधन. परख ही संस्था जी आहे ती काय करते? विद्यार्थी मूल्यमापन आणि परीक्षा सुधारणा हे त्यांचं महत्वाचं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2 असणार आहे. न्यू एज्युकेशन पॉलिसीनुसार उच्च शिक्षणात कोणती संकल्पना लागू करण्यात आली? विच कॉन्सेप्ट हॅज बीन इम्प्लिमेंट इन अ हायर एज्युकेशन अंडर न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020? सेमिस्टर बंद, वार्षिक परीक्षा, मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम, ओपन बुक परीक्षा. तर यामध्ये काय आहे? मल्टिपल एंट्री एक्झिट सिस्टीम करण्यात आली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. समोरचा प्रश्न आहे अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिटचा मुख्य उद्देश काय आहे? व्हॉट इज द प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह ऑफ द अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट? शिष्यवृत्ती देणे, शिक्षकांची भरती करणे, शैक्षणिक क्रेडिट, डिजिटल संचयन व हस्तांतरण, ऑनलाईन परीक्षा घेणे. शिष्यवृत्ती पण नाही दे, शिक्षणांची भरती पण करत नाही, ऑनलाईन परीक्षा पण घेत नाही. ते काय आहे? शैक्षणिक क्रेडिटचे डिजिटल संचयन व हस्तांतरण आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. NTA ची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इन विच इयर वॉज द NTA एस्टॅब्लिश्ड? 2015, 16, 17, 18. NTA ची स्थापना जी आहे ती 2017 मध्ये झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. समोरचा प्रश्न आहे युजीसीचे मुख्य कार्य कोणते? व्हॉट इज द मेन फंक्शन ऑफ द युजीसी? पाठ्यपुस्तके प्रकाशित करणे, विद्यापीठांना मान्यता अनुदान देणे. तर युजीसीचे मुख्य कार्य कोणते आहे? विद्यापीठांना मान्यता व अनुदान देणे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. एनसीआरटीची स्थापना कोणत्या वर्षी झाली? इन विच इयर वॉज द एनसीआरटी इस्टॅब्लिश्ड? 1956, 1961, 1965 की 1970? तर ती झालेली आहे 1961 ला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. स्वयं या प्लॅटफॉर्मवर प्रामुख्याने काय उपलब्ध असते? व्हॉट इज प्रायमरीली अवेलेबल ऑन द स्वयं प्लॅटफॉर्म? मनोरंजन कार्यक्रम आणि ऑनलाईन अभ्यासक्रम, बँकिंग सेवा, सरकारी भरती. तर यामध्ये सरकारी भरती नसते, बँकिंग सेवा नसते, मनोरंजन कार्यक्रम नसतात. यामध्ये असतं ऑनलाईन अभ्यासक्रम. मूक जे म्हणतो ना, मॅसिव्ह ओपन ऑनलाईन कोर्स, ते असतं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. पीएम श्री या संक्षेपाचे योग्य रूप कोणते आहेत? व्हॉट इज द करेक्ट फुल फॉर्म ऑफ द अॅक्रॉनॉमिक पीएम श्री? प्राईम मिनिस्टर स्कूल ऑफ रूरल इंडिया, पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया, प्राईम मॉडेल स्कूल ऑफ इंडिया, पब्लिक मॉडेल स्कूल ऑफ रूरल इंडिया. काय असणार आहे? पीएम स्कूल फॉर रायझिंग इंडिया. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. पीएम श्री योजनेची सुरुवात कधी झाली? वेन वॉज द पीएम श्री स्कीम लॉन्च? 2020, 2021, 2022, 2023. तर पीएम श्री योजनेची सुरुवात आहे 2022 ला झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. निपुण भारत अभियानाचा मुख्य भर कशावर आहे? व्हॉट इज द मेन फोकस ऑफ द निपुण भारत मिशन? संशोधन, फाउंडेशन, लिटरसी अँड न्यूमरसी, उच्च शिक्षण, कौशल्य विकास. आपल्या सगळ्यांना माहिती आहे निपुण भारत जे आहे त्याचा अभियानाचा मुख्य भर हा फाउंडेशन, लिटरसी आणि न्यूमरसी याच्यावर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. अपार आयडी कोणाशी संबंधित आहे? व्हॉट इज द अपार आयडी असोसिएट विथ? शिक्षक, विद्यापीठ, विद्यार्थ्यांची डिजिटल शैक्षणिक ओळख, संशोधक. अपार आयडी जी आहे ती विद्यार्थ्यांची डिजिटल शैक्षणिक ओळख यावर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. मध्ये आपण विज्ञान व तंत्रज्ञान याच्यामध्ये इस्रो मोहीम, चंद्रयान, आदित्य L1, गंगायान, स्पेस DX मिशन, क्वांटम मिशन, इंडियन AI मिशन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन, याचे फुल फॉर्म तो आपल्याला विचारला जाऊ शकते. त्यामुळे फुल फॉर्मवर लक्ष द्या. याची स्थापना जी आहे 15 ऑगस्ट 1969 ला झालेली आहे. संस्थापक जे आहे डॉक्टर विक्रम साराभाई आहेत. मुख्यालय बेंगळुरू आहे, बेंगलोर. आणि अध्यक्ष जे आहे आत्ता डॉक्टर V नारायण आहे. ठीक आहे, हे सगळं तुम्ही नोट करून ठेवा. याचं प्रमुख मोहिमा काय? चंद्रयान आहेत, मंगलयान आहेत, आदित्य L1, गंगायान, स्पेस DX, निसार आणि नॅव्हिगेशन. हे सगळं जे आहे त्यांचा प्रमुख मोहीम आहे. ठीक आहे, इस्रोचं आपल्याला फुल फॉर्म विचारू शकते, त्याची स्थापना विचारू शकते, संस्थापक विचारू शकतात, मुख्यालय विचारू शकते किंवा अध्यक्ष पण आत्ताचा जो आहे तो विचारू शकतात.
आता इस्रोची प्रमुख उद्दिष्ट काय आहे तर उपग्रहाची निर्मिती व प्रक्षेपण करणे, पृथ्वी निरीक्षण करणे, हवामान अंदाज, दळणवळण, नेव्हिगेशन, अंतराळ संशोधन आणि मानवी अंतराळ मोहीम हे काय इस्रोची प्रमुख उद्दिष्टे आहे. त्यानंतर चंद्रयान जो याच्यामधला आहे वन, त्यामध्ये काय झालेलं आहे 22 ऑक्टोबर 2008 ते प्रक्षेपण झालं होतं. चंद्रावर पाण्याचे अणू असल्याचे माहितीचा पुरावा मिळाला होता. तर एकंदरीत आपल्याला आता चंद्रयान 1 म्हटलं की त्याचं काय पाठवल्यानंतर त्याचा काय परिणाम झाला, त्याचा काय रिझल्ट आला हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. तर चंद्रावर पाण्याचे अणू वॉटर मॉलिक्युल हे मिळाले होते. त्यामुळे चंद्रयान 1 आपण अशा पद्धतीने लक्षात ठेवणार आहोत. त्यानंतर येतं चंद्रयान 2, त्याचं प्रक्षेपण हे 22 जुलै 2019 ला झालेलं होतं. विक्रम लँडरची सॉफ्ट लँडिंग झाली नव्हती यामध्ये. ओके. प्रयत्न केला होता पण झाली नव्हती. चंद्रयान 3 मध्ये 3चं प्रक्षेपण 14 जुलै 2023 ला झाले होते. सॉफ्ट लँडिंग 23 ऑगस्ट 2023 ला झाली होती. शिवशक्ती पॉइंट रोव्हरवर प्रज्ञान लॅडर विक्रम लँड झाला होता आणि भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश ठरला होता. हे कधी झालं होतं, चंद्रयान 3च्या वेळेस झालेलं होतं. ठीक आहे. त्यामुळे आपल्याला लक्षात ठेवायचं असेल तर पहिली मोहीम चंद्रयान 1 भारताची 2008ला चंद्र मोहीम, चंद्रावर पाणी असल्याचे पुरावे सापडले. त्यानंतर 2019 ऑर्बिटर यशस्वी, विक्रम लँडरचे सॉफ्ट लँडिंग अयशस्वी झालेले होते. तर 3 मध्ये सॉफ्ट लँडिंग झाले होते कुठे, भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवासोबत. हे सगळं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तुम्ही नोट्स लिहून ठेवा. ठीक आहे. हे तुम्हाला नक्की कामात येईल पेपरमध्ये, कारण अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर तुम्हाला ते आठवलं पाहिजे की नाही आपण हे अभ्यास केलेलं होतं. ओके. त्यानंतर येतं आदित्य 11, याचा उद्देश सूर्याचा अभ्यास करणे हा होता आणि प्रक्षेपण हे 2 सप्टेंबर 2023 मध्ये झालं होतं. 11 जे आहे ते लँग्रेज.1 असा त्याचा अर्थ होतो. हे नोट करून ठेवा. हे एकंदरीत मी सगळं सांगते ते सगळं नोट करून ठेवा. तुम्हाला कधी कामात येईल काही सांगता येत नाही. त्यानंतर याचा अभ्यास जो आहे सोलर कोरोना, सोलर वाइंड, सोलर फ्ले, स्पेस वेदरसाठी यांनी केलं महत्व म्हणजे अभ्यास होता. आणि महत्व याचं होतं की भारताची पहिली सूर्य अभ्यास मोहीम यांनी केलेली होती. त्यामुळे सूर्य मोहीम केल्यामुळे सूर्याचं जे सोलर आहे ते सगळं यामध्ये आलेलं आहे. सोलर वाइंड झालं, सोलर कोरोना झालं, है ना, हे 2023 मध्ये आलेलं आहे. त्यानंतर गंगायान, याचा उद्देश भारतीय अंतराळवीरांना गंगा यात्रेस पृथ्वीच्या कक्षेत पाठवणे, गंगायान याच्यासाठी वापरले गेलेलं आहे. याचं वैशिष्ट्य काय होतं, भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम, इस्रोची महत्वाकांक्षी योजना, क्रू इस्केप सिस्टम, आपत्कालीन परिस्थितीत अंतराळवीराचं संरक्षण झाले पाहिजे म्हणून हे गंगायान नावाचं जे आहे योजना हे केली होती. मानवी अंतराळ मोहीम होती ही. ठीक आहे. त्यानंतर स्पाडेक्स मिशन, फुल फॉर्म काय आहे, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट. याचा उद्देश काय होता, 2 उपग्रहांना अंतरात जोडणे, डॉकिंग करणे. याचे महत्व काय होतं, भारताने डॉकिंग तंत्रज्ञान विकसित केले. भविष्यातील चंद्रयान 4, गंगायान आणि स्पेस स्टेशनसाठी हे खूप उपयुक्त ठरणार आहे. ठीक आहे. याचा उद्देश काय होतं, 2 उपग्रहांना अंतराळात जोडणे हे त्याचं मिशन होतं, स्पाडेक्स मिशन. त्यानंतर इथं नॅशनल क्वांटम, याची मिशनची सुरुवात 2023 ला झाली होती. याचा उद्देश काय होता तर क्वांटम टेक्नॉलॉजी विकसित करणे. इथे क्वांटम जे आहे ना ते टेक्नॉलॉजी विकसित करणे. मग याचा उपयोग काय होता, क्वांटम कम्प्युटिंग, क्वांटम कम्युनिकेशन, क्वांटम सेन्सर्स आणि क्वांटम क्रिप्टोग्राफी. क्वांटम एक प्रकारचं काय आहे, अतिसूक्ष्म भाग आहे, एखाद्या गोष्टीचं ठराविक प्रमाण आहे, ऊर्जा आणि पदार्थाचा सर्वात लहान आणि अविभाज्य कण आहे. ठीक आहे. क्वांटम फिजिक्स तुम्ही ऐकलं असेल. क्वांटम कम्प्युटिंग जे आहे ते अतिशय प्रगत तंत्रज्ञान आहे, जे पारंपरिक कम्प्युटरपेक्षा लाखो पटीने चालत काम करते. ओके. नॅशनल क्वांटम. त्यानंतर 7वं आहे इंडियन AI. हे मिशन जे 2024 मध्ये मंजूर झालं होतं आणि याचा उद्देश आहे भारतात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा विकास करणे. ठीक आहे. मुख्य घटक काय होते याचे, AI कम्प्युट इन्फ्रास्ट्रक्चर, AI इनोव्हेशन, AI स्टार्टअप, AI स्किल डेव्हलपमेंट, इंडिजियस AI मॉडेल. हे सगळं इंडियन AI आहे. आता मेन आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI काय आहे ते बघूया. AI म्हणजे काय, तर यंत्रांना, मशीन्सना मानवी बुद्धिमत्ता सारखे विचार करण्याची क्षमता देणे. ठीक आहे. त्याचा उपयोग कुठे होणार आहे आपल्याला, चॅटबोट्सला होणार, हेल्थ केअरला होणार, एज्युकेशनला होणार, ऍग्रिकल्चरला होणार, बँकिंग, रोबोटिक्स, सेल्फ ड्रायव्हिंग व्हेकल जे असते, ऑटोमॅटिक व्हेकल, त्यामध्ये होईल. तर एआयचे प्रकार कोणकोणते आहेत, तर नॅरो AI, जनरल AI, सुपर AI आणि टूल्स जे असतात लोकप्रिय जे आहे ते ChatGPT आपल्याला माहिती आहे, जेमिनी आपल्याला माहिती आहे, को पायलट आहे आणि AI टूल्स आहेत. ओके.
अशा पद्धतीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे यंत्रांना, मशीन्स जे आहेत, त्या मानवी बुद्धिमत्तेसारखे विचार करण्याची क्षमता देते आणि त्यामध्ये आपण सगळ्याच पद्धतीचे त्याचा उपयोग आहे. एकंदरीत संगणकीय प्रणाली किंवा तंत्रज्ञान जे मानवाप्रमाणे विचार करू शकते, शिकू शकते, समस्या सोडवू शकते, निर्णय घेऊ शकते आणि अनुभवातून स्वतःमध्ये सुधारणा सुद्धा करू शकते. सोप्या भाषेत आपण असं म्हणू शकतो, की मशीनला मानवी बुद्धिमत्तेसारखे वागण्याची क्षमता देणारं तंत्रज्ञान. हे कोणी डेव्हलप केलं? तर हे डेव्हलप केलं जॉन एम.सी. कार्थी. 1956 मध्ये हा त्यांनी प्रथम शब्द उच्चारला होता, वापरला होता. आर्टिफिशियल इंटेलिजन्स इज द सायन्स अँड इंजिनिअरिंग ऑफ मेकिंग इंटेलिजन्स मशीन्स. ठीक आहे. तर फादर ऑफ एआय कोण आहे? जॉन एम.सी. कार्थी आहे. 1956 मध्ये त्यांनी पहिल्यांदा म्हटलं होतं आणि ते डेटा, अल्गोरिदम, मशीन लर्निंग, डीप लर्निंग या पद्धतीने ते काम करते आहेत. तर याचं कसा प्रक्रिया आहे? डेटा, त्यानंतर लर्निंग, अनालिसिस आणि मग प्रिडक्शन. नंतर डिसिजन. तर एआयचे मुख्य घटक कोणते आहे? मशीन लर्निंग, संगणकाला डेटा वापरून स्वतः शिकण्याची क्षमता. उदाहरण जसं की नेटफ्लिक्स, युट्यूब, अमेझॉन रिकमेंडेशन जे आहे ना, ते मशीन लर्निंग, स्वतः शिकण्याची क्षमता. त्यानंतर डीप लर्निंग आहे. मशीन लर्निंगचा प्रगत प्रकार मानवी मेंदूप्रमाणे न्यूरल नेटवर्क्स वापरतो. जसं चेहरा ओळखणे, आवाज ओळखणे, सेल्फ ड्रायव्हिंग कार, हे डीप लर्निंग मध्ये झालं आणि हे सगळे एआयचेच प्रकार आहेत. त्यानंतर नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, संगणकाला मानवी भाषा समजणे, चॅट जीपीटीचे म्हणतो आपण, ट्रान्सलेटर, सिरी, अलेक्सा, हे आहेत ते नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. त्यानंतर येतं कम्प्युटर विजन, संगणकाला फोटो किंवा व्हिडिओ समजणे, उदाहरण फेस अनलॉक, सीसीटीव्ही, मेडिकल इमॅजिन, है ना. त्यानंतर रोबोटिक एआयचा वापरून बुद्धिमान रोबोट तयार करणे, ज्याच्यामध्ये चॅट जीपीटी, गुगल मॅप्स वगैरे असतं. जनरल एआय असतं, मानवासारखं कोणतेही काम करू शकणार एआय सध्या अस्तित्वात नाहीये. सुपर एआय, मानवापेक्षा जास्त बुद्धिमान, अजून संशोधन सुरू आहे. त्यानंतर एआयचे उपयोग काय आहेत? तर शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, पर्सनलाइज लर्निंग, ऑटोमॅटिक इव्होल्युशन, आरोग्य निदान, एक्स रे, अनालिसिक, रोबोटिक सर्जरी, शेती स्मार्ट, इरिगेशन क्रॉप, प्रिडक्शन प्रिडक्शन पेस्ट डिटेक्शन, बँकिंग फ्रॉड ओळखू शकतो, ऑटोमॅटेशन क्वालिटी आहे, वाहतूक आहे, सेल्फ ड्रायव्हिंग आहे, ट्रॅफिक मॅनेजमेंट, असं सगळं एआयचे उपयोग आहे. त्याचे फायदे जसं जलद निर्णय देते, अचूक निर्णय देते, वेळेची बचत होते, 24x7 काम आहे त्याचं. उत्पादकतामध्ये वाढ होतं आणि तोटे काय तर बेरोजगारीची शक्यता येऊ शकते. डेटा गोपनीयतेचा धोका आहे, सायबर सिक्युरिटीचा रिस्क आहे, चुकीचा डेटा असल्यास चुकीचे निर्णय, नैतिक इथिकल प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे एआयचे हे तोटे आहेत. चला, तर मग आपण काही प्रश्न बघूया यावरचे. इस्रोची स्थापना कोणत्या वर्षी झाली? 1962, 1969, 1971, 1975. तर इस्रोची स्थापना जी आहे ती 1969 ला झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. नंतर इस्रोचे संस्थापक कोण आहेत? डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, डॉक्टर विक्रम साराभाई, डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर सतीश धवन. तर इस्रोचे संस्थापक कोण आहे? डॉक्टर विक्रम साराभाई. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. इस्रोचे मुख्यालय कुठे आहे? मुंबई, हैदराबाद, बेंगळुरू, चेन्नई. इस्रोचे मुख्यालय आहे बेंगळुरू ज्याला म्हणतो, ऑप्शन 3. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ सॉफ्ट लँडिंग करणारा पहिला देश कोणता आहे? अमेरिका, रशिया, चीन, भारत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो आहे भारत. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. यावर असे प्रश्न विचारू शकतात सेटमध्ये, त्याच्यामुळे आपण करतो आहे अभ्यास. चंद्रयान 3चे सॉफ्ट लँडिंग कधी झाले? 15 ऑगस्ट 2023, 23 ऑगस्ट 2023, 2 सप्टेंबर, 14 जुलै. चंद्रयान 3चे सॉफ्ट लँडिंग झालेले आहे 23 ऑगस्ट 2023. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. चंद्रयान 3च्या लँडिंग स्थळाला काय नाव देण्यात आले? भारत पॉईंट, विक्रम पॉईंट, शिवशक्ती पॉईंट, प्रज्ञान पॉईंट. चंद्रयान 3च्या लँडिंग स्थळाला आपण शिवशक्ती पॉईंट हे नाव देण्यात आलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. चंद्रयान 3 मध्ये रोव्हरचे नाव काय? विक्रम, आर्यभट्टा, प्रज्ञान, रोहिणी. चंद्रयान 3 मध्ये जे रोव्हर होते ना, त्याचं नाव आहे प्रज्ञान. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. नंतर आदित्य L1 मोहीम कोणत्या अभ्यासासाठी आहे? चंद्र, मंगळ, सूर्य, गुरु. तर आदित्य L1 मोहीम जी आहे ती सूर्य यावर त्यानं अभ्यास करायसाठी पाठवलेला आहे. सोलर जे आहे ना, त्याच्या एकंदरीत सूर्याचं सगळं आपण बघतो आहोत. नंतर आदित्य L1 कोणत्या बिंदूकडे पाठवण्यात आलेला आहे? L2, L1, L3. ऑब्व्हियसली L1 मध्ये लँग्रेज पॉईंट 1, है ना. आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम कोणती आहे? चंद्रयान, मंगलयान, गंगायान, आदित्य L1. तर भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम आहे गंगायान. ठीक आहे, ऑप्शन 3 असणार आहे. गंगायान मोहिमेतील भारतीय अंतराळवीरांना काय म्हणतात? ॲस्ट्रोनॉट,
कॉस्मोनॉट्स, टेकोनॉट्स, गंगायात्री, त्याला म्हणतात आहे गंगायान. तर मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. स्पार्डेक्सचे पूर्ण फुल फॉर्म काय आहे? स्पेस डेटा एक्सपेरिमेंट, स्पेस डेव्हलपमेंट एक्सपेरिमेंट, स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट, सॅटेलाइट डॉकिंग एक्सपेरिमेंट. त्याचं काय आहे? स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट आहे, ऑप्शन 3 असणार आहे. त्यानंतर स्पार्डेक्स मोहीमचा मुख्य उद्देश काय होता? सूर्याचा अभ्यास करणे, चंद्राचा अभ्यास करणे, अंतराळात 2 उपग्रहांना जोडणे, मंगळाचा अभ्यास करणे. तर अंतराळात 2 उपग्रहांना जोडणे, डॉकिंग जे आहे ते त्याचा महत्वाचा उद्देश होता, मोहिमेचा उद्देश होता. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. नॅशनल क्वांटम मिशन कधी सुरू करण्यात आलं? 2021, 22, 23, 24. नॅशनल क्वांटम मिशन जे आहे 2023 मध्ये सुरू करण्यात आलं. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. त्यानंतर क्वांटम मिशनचा संबंध कशाशी आहे? कृषी, क्वांटम कम्प्युटिंग आणि कम्युनिकेशन, वैद्यकीय शिक्षण, पर्यटन. क्वांटम मिशनचा संबंध जो आहे तो क्वांटम कम्प्युटिंग आणि कम्युनिकेशनला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द प्रथम कोणी वापरला? ॲलन ट्युरिंग, जिओफ्रे हिंटन, जॉन मॅककार्थी, मार्विन मिस्की. तर ते वापरलेलं आहे जॉन मॅककार्थी, है ना, मॅककार्थी. ऑप्शन सी असणार आहे. एआयचे जनक म्हणून कोणाला ओळखलं जातं? तर आपल्याला माहिती आहे जॉन मॅककार्थी. आता मशीन लर्निंग म्हणजे काय? तर संगणकाला स्वतःचा डेटा वापरून शिकण्याची क्षमता देणे, हे त्याचा अर्थ आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारतरत्न जे आहे ते खूप मोठा पुरस्कार आहे आपल्या इथला. तर 2025 यातले आपण बघणार आहोत. नवीन भारतरत्न जाहीर करण्यात आलेला नाहीये, पण 2024 मधील शेवटचे पुरस्कार विजेते आपल्याकडे आहेत. ते आहेत कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही. नरसिंहराव मरणोत्तर, चौधरी चरण सिंह आणि एम.एस. स्वामीनाथन. तर भारतरत्न जो आहे हा सर्वोच्च नागरिक सन्मान आहे, ज्याचा स्थापना 2 जानेवारी 1954 ला झाली होती. ठीक आहे. त्यामुळे हे लिहून घ्या. आणि हे सन्मान कला, साहित्य, विज्ञान, सार्वजनिक सेवा, खेळ आणि मानव कल्याण यावर त्या क्षेत्रामधल्या लोकांना देतात आहे. आणि हे सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. त्यानंतर प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्याद्वारे ते दिलं जातं. आणि पिंपळाचा जो पत्ता असतो, पान असतो, त्याचं हे कास्य पदक आहे. आणि प्रशस्ती पत्र दिलं जातं. ठीक आहे. रोख रक्कम दिली जात नाही. परदेशी नागरिकांना हा सन्मान दिला जाऊ शकतो. एका वर्षात सामान्यतः जास्तीत जास्त 3 व्यक्तींना भारतरत्न दिला जातो. 2024 मध्ये कर्पूरी ठाकूर, लालकृष्ण अडवाणी, पी.व्ही. नरसिंहराव, चौधरी चरण सिंग आणि एम.एस. स्वामीनाथन. ठीक आहे. त्यामुळे इथे काय आहे? सर्वोच्च नागरिक भारतरत्न 2 जानेवारी 1954 ला भारताचे राष्ट्रपती देतात आणि कमाल 3 जणांना ते देण्यात येतं. ठीक आहे. बघा, भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. तो राष्ट्रीय सेवेसाठी दिला जातो, ज्यामध्ये कला, साहित्य, विज्ञान, लोकसेवा, क्रीडा याचा समावेश आहे. याची स्थापना 2 जानेवारी 1954 रोजी भारताचे तत्कालीन राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते झाली होती. ठीक आहे. आता मी काय सांगितलं, 2 जानेवारी 1954 ला झालेली, पण कोणाच्या हस्ते सुरू झाली होती हे खूप महत्वाचं आहे, राजेंद्र प्रसाद. यांचा वापर पदवी म्हणून केला जाऊ शकत नाही. सुरुवातीला हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्याची कोणती तरतूद नव्हती, पण ही तरतूद 1955 मध्ये जोडण्यात आली. त्यानंतर 14 व्यक्तींना मरणोत्तर हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आणि एका वर्षात जास्तीत जास्त 3 व्यक्तींना आपण भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करू शकतो. रत्नानंतर कोणत्या? पद्मविभूषण, मग पद्मभूषण आणि नंतर पद्मश्री याचा क्रमांक लागतो. आपल्याला विचारलं जाऊ शकतं ना, याचं कोण मोठं आहे भारतरत्न, असं येतं ना, भारतरत्न, पद्मभूषण अशा पद्धतीने प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता येतं पद्म अवॉर्ड्स. पद्मविभूषण. पद्मविभूषण जे आहे ते 7 जणांना दिलं होतं आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. दुसऱ्या क्रमांकाचा 2 जानेवारी 1954 लाच हे झालं होतं, प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि सारखं असंच आहे. ठीक आहे. पद्मविभूषण हे द्वितीय आहे. तर यावर्षी कोणाला दिलं होतं? न्यायमूर्ती डॉक्टर डी नागेश्वर रेड्डी, न्यायमूर्ती जगदीशसिंह खेहर, कुमुदिनी लाखिया, डॉक्टर एल सुब्रमण्यम, एम.टी. वासुदेवन नायर मरणोत्तर, ओसामू सुझुकी मरणोत्तर, शारदा सिन्हा मरणोत्तर. ठीक आहे. पद्मभूषण मधले जे आहे हे विभूषण झाले 7 जण. आणि पद्मभूषण जे आहे ते पी.आर. श्रीजेश, अजित कुमार, शेखर कपूर, शोभना, नंदमुरी बाळकृष्णन, विनोदा धमाणी, पंकज उधास आणि सुशील कुमार मोदी. आता पद्मभूषण जो आहे हा तिसरा आहे. ठीक आहे. पद्मविभूषण जो आहे तो दुसरा आहे. त्यामध्ये 7 जणांना दिलं होतं आणि इथे सुद्धा आपल्याला 8 जणांना दिलेलं आहे. ठीक आहे. हा भारतरत्न
भारतरत्नानंतर भारत प्रजासत्ताकाचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे पद्मविभूषण आणि 2 जानेवारी 1954लाच दिला रोजी स्थापित झाला होता. अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी हा दिला जातो. वंश, व्यवसाय, पद किंवा लिंग असा कोणताही भेद न करता सर्व व्यक्ती या पुरस्कारासाठी पात्र आहे. तथापि डॉक्टर आणि शास्त्रज्ञ वगळता सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांमध्ये काम करणारा सहकारी कर्मचारी या पुरस्कारांसाठी पात्र नाहीये. 2024 पर्यंत हा पुरस्कार 336 व्यक्तींना प्रदान झालेला आहे, ज्यामध्ये 31 मरणोत्तर आणि 21 गैर नागरिक प्राप्तकर्त्यांचा समावेश आहे. ठीक आहे. त्यानंतर येतं ज्ञानपीठ पुरस्कार. एक 59वा ज्ञानपीठ पुरस्कार जो 2024 साठी घोषित झाला होता तो विनोद कुमार शुक्ल यांचा हिंदी साहित्यासाठी झाला होता. ज्ञानपीठ पुरस्कारची स्थापना 1961 मध्ये झाली होती आणि पहिला जो आहे हा 1965 मध्ये देण्यात आला होता. ठीक आहे, सगळ्यांनी नोट करा. भारतीय ज्ञानपीठ आहे. स्वरूप भारतीय भाषांमधील साहित्य क्षेत्रातील उत्कृष्ट व आजीवन योगदानासाठी हा पुरस्कार दिला जातो. त्यानंतर पहिले ज्ञानपीठ जे आहे सनकरा कुरुप मल्याळम भाषेसाठी मिळाला होता 1965 मध्ये. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला माहिती आहे मराठीतील ज्ञानपीठ पुरस्कार करते विष्णू सखाराम खांडेकर 1974, विष्णू वामन शिरवाडकर 1987, विंदा करंदीकर 2003 आणि बालचंद्र नेमाळे 2014. 1974 खांडेकर आहे ययातीसाठी, 87 शिरवाडकर आहेत विशाखासाठी, 2003 करंदीकर आहेत मृदगंधासाठी आणि 2014 आहेत हिंदू या कादंबरीसाठी. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला काय आवश्यक आहे? मराठीचे ज्ञानपीठ पुरस्कार माहिती असणे आवश्यक आहे. सोबतच हे कधीपासून सुरू झालं? 1961 पासून आणि पहिला 1965 ला मिळाला. कोणाला? मल्याळम जी शंकर कुरुप यांना. हे सगळं महत्वाचं आहे, सगळं नोट करून. ठीक आहे. त्यानंतर येतं नोबेल पारितोषिक. 2025 हे भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरशास्त्र आणि वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता आणि अर्थशास्त्र या 6 शाखांमधील 14 अशा विजेत्यांचा सन्मान करते आहे. नोबेल पुरस्कार जो आहे तो अल्फ्रेड नोबेल यांनी संस्थापक आहे 1895ला. प्रथम पुरस्कार 1901 ला देण्यात आला होता आणि दरवर्षी 10 डिसेंबरला अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मृतिदिनी ते दिल्या जातात. ठीक आहे. स्वीडन आणि नॉर्वे शांतता पुरस्कार. पुरस्काराची क्षेत्रे कोणती आहेत? भौतिकशास्त्र आहे, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, फिजिक्स, सायकोलॉजी, मेडिसिन, लिटरेचर, पीस आणि इकॉनॉमिक सायन्सेस. इकॉनॉमिक सायन्सेस जे आहे अर्थशास्त्र हे 1969 पासून सुरू झालेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे हे तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर येतात साहित्य अकादमी पुरस्कार. हे पुरस्कार सर्वप्रथम 1955 साली देण्यात आलं होतं. अकादमीने आज आपल्याद्वारे मान्यताप्राप्त 24 भारतीय साहित्यात वार्षिक साहित्य अकादमी पुरस्काराची घोषणा केलेली आहे. 8 काव्यसंग्रह, 4 उपन्यास, 6 लघुकथा संग्रह, 2 निबंध, 1 साहित्य आलोचना, 1 आत्मकथा आणि 2 संस्मरणाचा साहित्य अकादमी पुरस्कार 2025 मध्ये सन्मानित करण्यात आलेला आहे. प्रत्येक वर्ष अप्रतिम सामग्री एक स्थापित प्रक्रिया आपल्याद्वारे मान्यता प्राप्त करते आणि 24 उत्कृष्ट पुरस्कार प्रदान करते. अकादमी साहित्य पुरस्कार 2025 साठी प्रक्रिया जानेवारी 2025 मध्ये 30 जानेवारी रोजी एक खुला जाहिरात प्रकाशनेसात सुरू झालेली आहे झाली होती. ठीक आहे. ते 1954 मध्ये झालेलं आहे. प्रथम पुरस्कार 1995 ला मिळालेला आहे. ठीक आहे. प्रदान करणारी संस्था कोण आहे? साहित्य अकादमी आहे, भारताची राष्ट्रीय साहित्य संस्था. मुख्यालय नवी दिल्ली आहे आणि यामध्ये 24 भाषा आहेत आपल्या. ठीक आहे. रोख रक्कम 1 लाख रुपये असते आहे. त्यानंतर येतं दादासाहेब फाळके पुरस्कार. दादासाहेब फाळके पुरस्कार हा भारत सरकारतर्फे दरवर्षी भारतीय सिनेमामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंतांना दिला जातो. 57वा दादासाहेब फाळके पुरस्कार जो 2025 ला झाला तो मिथुन चक्रवर्ती यांना मिळालेला आहे आणि 1969 मध्ये दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिला जातो आणि हा पुरस्कार माहिती व प्रसारण मंत्रालय भारत खात्यातर्फे दिला जातो. दरवर्षी भरवल्या जाणाऱ्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यादरम्यान या पुरस्काराचे वाटप केले जातात. 1969 पासून दिल्या जात असणाऱ्या या पुरस्काराची रक्कम अनेक वेळा बदलण्यात आलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर इतर राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार हा भारत सरकारचा विज्ञान
तंत्रज्ञान आणि नवोपक्रम जे असतात, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि इनोव्हेशन क्षेत्रातील सर्वोच्च राष्ट्रीय सन्मानापैकी एक आहे. याची घोषणा विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानाचा गौरव करण्यासाठी करण्यात आली होती. सुरुवात 2023 मध्ये भारत सरकारने या पुरस्काराची स्थापना केली. प्रदान करणारे भारताचे राष्ट्रपती विज्ञान व तंत्रज्ञान विभाग यांच्या समन्वयाने हे झालेलं आहे. ठीक आहे. उद्दिष्ट काय होतं? वैज्ञानिक, तंत्रज्ञान, संशोधक आणि नवोपक्रम जे आहे यांचे उल्लेखनीय कार्याचा सन्मान. यामध्ये विज्ञान क्षेत्रात उत्कृष्ट संशोधनाला प्रोत्साहन देणे, युवा वैज्ञानिकांना प्रेरणा देणे. विज्ञान रत्न लाईफ टाईम अचीवमेंटसाठी, विज्ञान श्री उत्कृष्ट योगदानासाठी, विज्ञान युवा शांती स्वरूप भाटनकर, विज्ञान टी अशा पद्धतीचं ते आहे. ठीक आहे. स्थापना 2023, पुरस्कार श्रेणी 4. चला आता आपण प्रश्न उत्तर घेऊया. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कारची स्थापना कधी झाली? 2021, 22, 23, 24. आपल्याला माहिती आहे ती कधी झालेली आहे? 2023 ला झाली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार मध्ये किती श्रेणी आहेत? 2, 3, 4, 5. किती श्रेणी आहेत? इथे 4 श्रेणी आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. लाईफ टाईम अचीवमेंट साठी कोणता पुरस्कार दिला जातो? विज्ञान श्री, विज्ञान टीम, विज्ञान रत्न, विज्ञान युवा. विज्ञान युवा तर नसणारच आहे है ना. काय असणार आहे? लाईफ टाईम अचीवमेंट साठी विज्ञान रत्न दिला जातो. ठीक आहे. इथे थोडंसं आपण ट्रिक लावू शकतो. युवा नसणार आहे, टीम नसणार आहे, श्री नसणार आहे. ठीक आहे. 45 वर्ष खालील वैज्ञानिकांसाठी कोणता पुरस्कार आहे? विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा, विज्ञान टीम. तर 45 वर्षाखालीलचे जे आहे ते आहे विज्ञान युवा शांती स्वरूप भाटनगर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. किमान 3 किंवा अधिक वैज्ञानिकांचा समूहाला दिला जाणारा पुरस्कार कोणता? विज्ञान रत्न, विज्ञान श्री, विज्ञान युवा, विज्ञान टीम. ती आहे विज्ञान टीम. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4 असणार आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे? पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, भारतरत्न. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार आहे भारतरत्न. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. भारतरत्न पुरस्काराची स्थापना कधी झाली आहे? 1950, 1952, 1954, 1956. भारतरत्न पुरस्काराची स्थापना कधी झालेली आहे? ती झालेली आहे 1954. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. भारतरत्न पुरस्कार कोण प्रदान करतात? पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, लोकसभा अध्यक्ष. भारतरत्न पुरस्कार आपल्याला राष्ट्रपती जे आहेत ते प्रदान करतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. खालीलपैकी भारतातील नागरी पुरस्काराचा योग्य क्रम आपल्याला लावायचा आहे. चला सांगा बघू. पद्मश्री, पद्मभूषण पहिले आपल्याला माहिती आहे भारतरत्नच आहे. त्यामुळे हे तर कटच झाले. पद्मभूषण, पद्मभूषण. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. पद्म पुरस्काराची घोषणा कोणत्या दिवशी केली जाते? स्वातंत्र्य दिन, गांधी जयंती, प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला, संविधान दिन. पद्म पुरस्काराची घोषणा कधी केली जाते? हे आहे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. पद्म पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 1950, 54, 56, 60. कधी झाली होती? ती झाली होती 1954. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे हे ऑप्शन 2. नोबेल पुरस्काराची स्थापना कधी झाली? 1895, 1901, 1913, 1920. नोबेल पुरस्कार झाले होते 1895. सॉरी 1901 ला. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार. नोबेल पुरस्काराचे संस्थापक कोण होते? आईन्स्टाईन, न्यूटन, अल्फ्रेड नोबेल, मेरी क्युरी. नावावरच ते आहे त्यामुळे अल्फ्रेड नोबेल. नोबेल शांतता पुरस्कार कोठे प्रदान केला जातो? स्टॉकहोम, ऑर्सो, पॅरिस, लंडन. तर नोबेल शांतता पुरस्कार जो आहे हा नॉर्वेला केला जातो, ऑस्लोला. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? विज्ञान, चित्रपट, साहित्य, क्रीडा. ज्ञानपीठ पुरस्कार जो आहे हा साहित्याशी संबंधित आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे हे ऑप्शन 3. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झाली? 1954, 61, 95, 70. ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना कधी झालेली आहे? ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना जी आहे ना ती 1965 ला झालेली आहे. प्रथम प्रदान करण्यात आलं होतं 1961 ला झाले. ठीक आहे. प्रथम प्रदान 1965 ला करण्यात आलं. साहित्य अकादमीची स्थापना कधी झाली? 1950, 54, 61, 59. साहित्य अकादमी जी आहे ती 1954 ला झाली होती आणि 55 ला पहिला पुरस्कार देण्यात आला. साहित्य अकादमी पुरस्कार किती भारतीय भाषांसाठी दिला जातो? 22, 23, 24, 28. तो दिला जातो 24 भाषांसाठी. ठीक आहे. दादासाहेब फाळके पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? क्रीडा, साहित्य, चित्रपट सृष्टीतील आजीवन योगदान, विज्ञान. तर तुम्हाला माहिती आहे चित्रपट सृष्टीतील आजीवन योगदान यासाठी दादासाहेब फाळके पुरस्कार दिला जातो. व्यवस्थेमध्ये आपण आता इथे युनियन बजेट पाहणार आहोत. इकॉनॉमिक सर्व्हे, आरबीआय, रेपो रेट, डिजिटल रुपये आणि इन्फ्लेशन आणि जीएसटी याबद्दल चर्चा करणार आहोत. पहिले आपण युनियन बजेट जे असते त्याबद्दल बघणार आहोत.
युनियन बजेट जे आहे केंद्रीय अर्थसंकल्प. अर्थसंकल्प म्हणजे काय तर सरकार एका आर्थिक वर्षात 1 एप्रिल ते 31 मार्च पर्यंत किती महसूल रेव्हेन्यू मिळवले आणि किती खर्च केले करेल याचा अधिकृत आराखडा जो आहे तो दिला जातो, त्याला अर्थसंकल्प म्हणतात, बजेट जे म्हणतो आपण. आणि हे 112 याच्यानुसार आहे. अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट दरवर्षी 1 फेब्रुवारी रोजी ते संसदेत मांडला जातो. ठीक आहे. त्यानंतर भारताचे संविधानाचे कलम 112 आहे. संविधानात बजेट हा शब्द नाहीये, त्यामुळे अॅन्युअल फायनान्शियल स्टेटमेंट असा शब्द वापरलेला आहे. अर्थसंकल्प कोण सादर करतो तर केंद्रीय अर्थमंत्री. आणि हे कुठे सादर केलं जातं संसदेत, लोकसभा आणि राज्यसभा समोर 1 फेब्रुवारीला. अर्थसंकल्पाचे उद्दिष्ट काय असतात तर देशाचा आर्थिक विकास, रोजगार निर्मिती, महागाईवर नियंत्रण, पायाभूत सुविधा विकास, शिक्षण व आरोग्यासाठी निधी, कृषी विकास, सामाजिक कल्याण. ठीक आहे. रेव्हेन्यू बजेटमध्ये दोन प्रकारचे असतात, एक टॅक्स रेव्हेन्यू, एक नॉन टॅक्स रेव्हेन्यू. ठीक आहे. अर्थसंकल्पनामध्ये रेव्हेन्यू बजेट, निधी, उत्पन्न, खर्च, उदाहरण कर, शुल्क, पगार, पेन्शन हे सगळं येते. ठीक आहे. तर रेव्हेन्यू याच्यामध्ये टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू अशा पद्धतीचं असतं. कॅपिटल बजेट म्हणजे काय तर भांडवली अर्थसंकल्प. यामध्ये कर्ज, मालमत्ता निर्माण करणारा खर्च, महामार्ग, रेल्वे, धरणे, विमानतळ हे सगळं येतात आहे. कर्जाची परतफेड आणि डिसइन्व्हेस्टमेंट. ठीक आहे. त्यानंतर सरकारचं म्हणजे यामध्ये फिस्कल डेफिसिट असतं. सरकारचा एकूण खर्च किती आहे आणि एकूण उत्पन्न किती आहे. एकूण खर्च आणि एकूण उत्पन्न. ठीक आहे. रेव्हेन्यू डिफाईस म्हणजे महसूल खर्च हा मोठा असतो महसुली प्राप्तीपेक्षा. नंतर प्रायमरी डिफाईस मध्ये फिस्कल डिफाईट जे आहे ते इंटरेस्ट पेमेंट्सवर अवलंबून असतात. संसदेमध्ये अर्थसंकल्प प्रक्रिया काय आहे तर अर्थसंकल्प सादर करणे, सर्वसाधारण चर्चा करणे, डिमांड फॉर ग्रँट, अप्रोप्रिएशन बिल, फायनान्स बिल आणि राष्ट्रपतीची मंजुरी. ठीक आहे. बजेटमध्ये कोणत्या गोष्टी असतात, कर प्रस्ताव, शिक्षण, आरोग्य, शेती, रेल्वे, पायाभूत सुविधा आणि रोजगार. आणि भारतामध्ये 3 निधी आहे, इथे मी तुम्हाला सांगते. भारतामध्ये 3 निधी आहे. एक कॉन्सोलिडेट फंड ऑफ इंडिया CF, एक कॉन्टिजेनेसिस फंड, त्यानंतर पब्लिक अकाउंट ऑफ PF. PF आपल्याला माहिती आहे, भविष्य निर्वाह निधी. कॉन्टिजेनिस फंड ऑफ इंडिया म्हणजे आपत्कालीन खर्च, आपत्कालीन. आणि कॉन्सोलिडेट म्हणजे सर्व कर महसूल, सरकारी खर्च, सर्व सरकारी खर्च. ठीक आहे. आणि इकॉनॉमिक सर्व्हे म्हणजे काय तर बजेटपूर्वी संसदेत सादर होणारा भारताच्या अर्थव्यवस्थेचा अधिकृत वार्षिक अहवाल. ते तयार कोण करतं, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स करतं. ठीक आहे. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, यामध्ये काय असतं तर GDP ग्रोथ, इन्फ्लेशन, एम्प्लॉयमेंट, ऍग्रिकल्चर, इंडस्ट्री, सर्व्हिस, एक्सपोर्ट आणि गव्हर्नमेंट ऑफ पॉलिसीज हे इकॉनॉमिक सर्व्हे मध्ये येतं. त्यानंतर येतं RBI, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया. स्थापना कधी झाली, 1 एप्रिल 1935 ला झाली. RBI ऍक्ट जो आहे 1934 ला आलेला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही भारताची केंद्रीय बँक आहे, सेंट्रल बँक आहे, ज्यामध्ये देशातील चलन व्यवस्था, बँकिंग व्यवस्था आणि पतधोरण, मॉनिटरी पॉलिसी नियंत्रित केलं जातं. ठीक आहे. 1 जानेवारी 1949 ला राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं होतं. मुख्यालय हा मुंबईला आहे. वर्तमान गव्हर्नर कोण आहे, गव्हर्नर संजय मल्होत्रा. सगळ्यांनी लिहून घ्या, विचारू शकते. संजय मल्होत्रा. RBIचं बोधवाक्य काय आहे, डेव्हलपिंग विथ ट्रस्ट. आणि प्रतीक काय आहे, वाघ आहे आणि ताळाचे झाड आहे. RBIचं प्रमुख कार्य काय आहे, ₹1 नोट भारत सरकार जारी करते आणि ₹2 त्यावरील सर्व नोटा RBI जारी करते. ठीक आहे. केंद्र व राज्य सरकारची बँक म्हणून काम करते, सरकारची खाती सांभाळते आणि सरकारी कर्जाचे व्यवस्थापन पण करते. सर्व व्यापारी बँकेची बँक आहे, बँकांना कर्ज देते आणि बँकावर नियंत्रण ठेवते. यामध्ये कोणकोणतं आलं, रेपो रेट आलं, SDF आलं, स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी, MSF आलं, कॅश रिव्हर्स रेशो आलं, इन्फ्लेशन कंट्रोल, महागाई नियंत्रण आलं, विदेशी चलन साठा, बँकेचे नियमन हे सगळं यामध्ये येत आहे. मॉनिटरी पॉलिसी कमिटी जी आहे, मी सांगते ना, मॉनिटरी पॉलिसी कमिटी ती 2016 ला झालेली आहे. 6 सदस्य असतात, याच्यामध्ये 3 RBIचे आणि 3 केंद्रीय सरकारचे असतात. ठीक आहे. याचा उद्देश काय असतो, रेपो रेट जो असतो ना तो निश्चित करणे आणि महागाई नियंत्रित करणे. आता रेपो रेट काय आहे तर RBI व्यापारी बँकांना ज्या व्याजदराने अल्पकालीन कर्ज देते त्याला आपण रेपो रेट म्हणतो. ठीक आहे. रिव्हर्स रेपो रेट काय आहे, मग यापूर्वी बँका RBI कडे पैसे ठेवत असतात, त्याला व्याजदर मिळतो. RBIची कार्य, चलन जारी करणे, ₹1 नोट भारत सरकार जारी करते, बाकी सर्व नोटा RBI करते. बँकर टू गव्हर्नमेंट, केंद्र आणि राज्य सरकारची बँक, सर्व बँकांचे नियंत्रण, परकीय चलन साठा, महागाई नियंत्रण आणि रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट निश्चित करते.
मॉनिटरी पॉलिसी 2016 स्थापन झाले, 6 सदस्य असतात, 3 आरबीआय, 3 केंद्र सरकार. उद्देश काय? रेपो रेट निश्चित करणे, महागाई नियंत्रण करणे. रेपो रेटचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, व्यापारी बँकांना जर व्याज दराने कर्ज देतो त्याला आपण रेपो रेट म्हणतो. त्यांनी काय होतं, ते जर का वाढलं तर लोन महाग होतं, ईएमआय वाढते, रेपो रेट कमी झाला तर लोन स्वस्त, गुंतवणूक वाढते, रोजगार वाढतो. रिव्हर्स रेपो रेट काय असतं, बँका आरबीआय कडे पैसे ठेवतात, हे रिव्हर्स आहे. त्यावर आरबीआय काय करते, त्यांना व्याज देते. ठीक आहे. आरबीआयची महत्वाची कार्य आपण पाहिली, चलन जारी करणे, महागाई नियंत्रण, बँकाचे नियमन, परकीय चलन साठा, हे सगळं आहे. आता डिजिटल रुपी CBDC याचा फुल फॉर्म काय? सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. ठीक आहे. आरबीआय कडून जारी केले गेलेले डिजिटल चलन आहे हे. त्यानंतर रिटेल CBD, सामान्य नागरिक ज्या होलसेल CBDC करतात. बँका मोठे व्यवहार, फायदे, कॅशलेस इकॉनॉमी, फास्ट पेमेंट, सेफ पेमेंट, अशा पद्धतीने ते आहे. ओके. इन्फ्लेशन काय आहे, तर आपल्याला प्रश्न कसा विचारू शकतो की आरबीआय कधी स्थापन झालं, ऍक्ट कोणता आहे, मुख्यालय कुठे आहे, सध्या कोण गव्हर्नर आहे, डिजिटल रुपी म्हणजे काय आहे, रुपीज एक नोट कोण जारी करते, हे सगळं प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात. इन्फ्लेशन म्हणजे महागाई, वस्तू व सेवांच्या किमतीमध्ये वाढ असणे, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, ग्राहकाच्या वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होणे. आरबीआय यावर लक्ष ठेवते आणि होलसेल प्राइस इंडेक्स देते. त्यानंतर जीएसटी काय आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सुरुवात कधी झाली, 1 जुलै 2017ला. ठीक आहे. 101वी घटना दुरुस्तीमध्ये हे झालेले आहे. जीएसटी लागू होण्यापूर्वी बीएटी, एक्साईज ड्युटी, सर्व्हिस अशा पद्धतीचं होतं. पण वन नेशन वन टॅक्स संकल्पना आता जीएसटी कोणत्या संकल्पनेखाली आली, हा सुद्धा प्रश्न विचारू शकतो. वन नेशन वन टॅक्स या संकल्पनेखाली ती आलेली आहे. ठीक आहे. 101वी घटना दुरुस्ती, कॉन्स्टिट्यूशन 101 फर्स्ट अमेंडमेंट ऍक्ट 2016 द्वारा लागू झालेला आहे. जीएसटी लागू करणारा देशातील पहिला कर नाही, परंतु सर्वात मोठी अप्रत्यक्ष कर सुधारणा आहे. जीएसटी मध्ये प्रत्यक्ष डायरेक्ट टॅक्सच्या कराचा भार दुसऱ्यावर टाकता येत नाही. इन्कम टॅक्स झालं, कॉर्पोरेट टॅक्स झालं, हे सगळं येत आहे. त्यानंतर जीएसटीचा एकच उद्देश आहे की एक देश एक कर, कर प्रणाली सुलभ करणे, राष्ट्रीय बाजारपेठ निर्मित करणे. यामध्ये 4 प्रकार आहे, सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी आणि यूटीजीएसटी. सीजीएसटी जे आहे ते केंद्र सरकारला मिळतं, सेंट्रल. ठीक आहे. त्यानंतर एस आहे तो स्टेट. त्यानंतर आय आहे इंटिग्रेटेड म्हणजे आंतरराज्य. आणि यूटीजीएस म्हणजे केंद्रशासित जे प्रदेश आहे ना आपले ते. ठीक आहे. तुम्ही याचा फुल फॉर्म काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सुरुवात 1 जुलै 2017ला झालेली होती. त्यानंतर घटना दुरुस्ती 101 घटना दुरुस्ती आहे. याचे 4 प्रकार आहे, सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी, यूटीजीएसटी. सेंट्रल, स्टेट आणि हे इंटिग्रेटेड म्हणजे आंतरराज्य, आणि यूटी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. जीएसटी कौन्सिल कोण असतो, केंद्रीय अर्थमंत्री असतो. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री हे असतात. जीएसटी परिषदेचे कामं काय आहे, तर नवीन नियम सुचवणे, कोणत्या वस्तूवर किती जीएसटी असेल ते ठरवणे, जीएसटी ते दर निश्चित करणे. ठीक आहे. यामध्ये आपण वन लाईनर, आरबीआय कायदा, आरबीआय राष्ट्रीयकरण, अर्थसंकल्प, जीएसटी सगळं आपण हे महत्वाचे आहे एमएसएड साठी. जीएसटीचे फायदे काय, वन नेशन वन टॅक्स, कर प्रणाली सुलभ होते. तोटे काय आहे, तर इंटरनेटवर अवलंबित राहावे लागते, वारंवार रिटर्न भरावे लागतात, काही वस्तूवरील कर वाढले जाते. चला आपले आता प्रश्न घेऊया. आणि हे एक प्रकारचा अप्रत्यक्ष कर आहे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात वार्षिक आर्थिक विवरणपत्र, युनियन बजेट नमूद केले आहे? कलम 110, कलम 111, कलम 112, कलम 114. चला सांगा बघू. तर ते केलेले आहे कलम 112 मध्ये. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन 3 असणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प साधारणपणे संसदेत कधी सादर केला जातो? 26 जानेवारी, 31 जानेवारी, 1 फेब्रुवारी, 1 एप्रिल. केंद्रीय अर्थसंकल्प सर्वसाधारणपणे संसदेमध्ये 1 फेब्रुवारीला केला जातो. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. इकॉनॉमिक सर्व्हे कोण तयार करते? आरबीआय, नीती आयोग, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स, सेबी. इकॉनॉमिक सर्व्हे जे आहे ते डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स, मिनिस्ट्री ऑफ फायनान्स करते. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. इकॉनॉमिक सर्व्हे संसदेत कधी मांडला जातो? बजेट नंतर, बजेटच्या 1 दिवसाआधी, 15 ऑगस्ट, 31 मार्च. इकॉनॉमिक सर्व्हे जे आहे ते बजेटच्या 1 दिवसाआधी मांडला जातो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना कधी झाली? 1934, 1 एप्रिल 1935, 1947, 1949. तर रिझर्व्ह बँक जे आरबीआय यांची स्थापना झालेली आहे 1 एप्रिल 1935. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. आरबीआयचे राष्ट्रीयकरण कधी करण्यात आले? 1947, 1 जानेवारी 1950, 1950, 1952. तर ते आले 1 जानेवारी 1949.
आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली, कोलकाता, चेन्नई, मुंबई. आरबीआयचे मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. ओके, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. ₹1 ची नोट कोण जारी करते? आरबीआय, भारत सरकार, सेबी, नाबार्ड. तर ते करतात आरबीआय, सॉरी भारत सरकार. त्यामुळे आपलं उत्तर असेल ₹1 नोट सोडून आरबीआय करते. ठीक आहे. रेपो रेट म्हणजे काय? बँका आरबीआयकडे पैसे ठेवतात त्यावरील व्याज. आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते तो व्याजदर. सेव्हिंग अकाउंटवरील व्याज, एफडी वरील व्याज. तर रेपो रेट म्हणजे बँका आरबीआय व्यापारी बँकांना कर्ज देते तो व्याजदर. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे 2. आणि एक जो आहे तो रिव्हर्स रेपो रेट. ठीक आहे. रेपो रेट निश्चित करण्याचे काम कोण करते? नीती आयोग, फायनान्स कमिशन, मॉनिटरी पॉलिसी कमिटी, जीएसटी कौन्सिल. तर रेपो रेट निश्चित करण्याचे काम जे आहे ते 3 मॉनिटरी पॉलिसी कमिटी करतात. त्यामुळे आपलं उत्तर असणारे ऑप्शन 3. त्यानंतर मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये एकूण किती सदस्य आहेत? 4, 5, 6, 8. मॉनिटरी पॉलिसी कमिटीमध्ये एकूण 6 सदस्य आहे. आपल्याला माहिती आहे 3 आरबीआय आणि 3 केंद्रीय सरकारचे. रिव्हर्स रेपो रेट म्हणजे काय? आरबीआय बँकांना कर्ज देते. बँका आरबीआयकडे पैसे ठेवतात त्यावरील व्याजदर. ग्राहकांना दिलेले कर्ज सरकारचं कर्ज. सरकारचे तर नाही आहे, ग्राहकांचे पण नाही आहे. तर काय करते? रिव्हर्स रेपो मध्ये आरबीआय बँकांना कर्ज देते. बँका आरबीआयकडे कर्ज ठेवतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. सीबीडीसीचे पूर्ण फुल फॉर्म काय? सेंट्रल बँकिंग डिजिटल कॉइन, करन्सी बेस्ड डिजिटल कॉइन, सेंट्रल बँक डिजिटल करन्सी, सेंट्रल बँक डिजिटल कॅश. तर सीबीडीसीचे फुल फॉर्म आहे सेंट्रल बँक डिजिटल करन्सी. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. डिजिटल रुपी सीबीडीसी कोण जाहीर करते? सेबी, भारत सरकार, आरबीआय, नाबार्ड. डिजिटल रुपी जी आहे ती आरबीआय करते. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन 3. सीपीआय चे पूर्ण रूप काय आहे? कॉमन प्राइस इंडेक्स, सेंट्रल प्राइस इंडेक्स, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स, कन्झ्युमर प्रोडक्ट इंडेक्स. सीपीआय चे पूर्ण फुल फॉर्म आहे कन्झ्युमर प्राइस इंडेक्स. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. डब्ल्यूपी आणि हे सगळे नोट करून ठेवा. हा ना. डब्ल्यूपीआय चे रूप काय आहे? वर्ल्ड प्राइस इंडेक्स, होलसेल प्राइस इंडेक्स, वाईड प्राइस इंडेक्स, विकली प्राइस इंडेक्स. डब्ल्यूपीआय चे आहे होलसेल प्राइस इंडेक्स. त्यामुळे आपलं उत्तर असणारे ऑप्शन 2. खालीलपैकी किरकोळ महागाई मोजण्यासाठी कोणता निर्देशांक वापरतात? डब्ल्यूपीआय, जीडीपी डिफ्लेक्शन, सीपीआय, आयआयपी. तर किरकोळ महागाई मोजण्यासाठी आपण सीपीआय जे आहे ते वापरलं जातं. त्यामुळे आपलं उत्तर असणारे ऑप्शन 3. जीएसटीची अंमलबजावणी भारतात कधी झाली? 1 एप्रिल 2016, 1 जुलै 2017, 15 ऑगस्ट 2017, 26 जानेवारी 2018. मला एक माहिती आहे की 2017 मध्ये झालेली आहे. तर मग कधी असणार ती? 1 जुलै 2017 ला. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. जीएसटी कौन्सिलचे अध्यक्ष कोण असतात? आरबीआय गव्हर्नर, पंतप्रधान, केंद्रीय अर्थमंत्री, वित्त सचिव. ते असतात केंद्रीय अर्थमंत्री. त्यामुळे आपलं उत्तर असणार ऑप्शन 3. जीएसटी लागू करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली? 100वी, 101वी, 102वी, 103वी. जीएसटी लागू करण्यासाठी 101वी जी घटना दुरुस्ती आहे ती करण्यात. त्यामध्ये बघा आपण पर्यावरण एन्व्हायरमेंटच्या टॉपिकमध्ये COP30 पाहणार आहोत. क्लायमेट चेंज, मिशन लाईफ, इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस, टायगर सेन्सेस, रामसर साईट, नॅशनल पार्क, बायोस्फिअर रिझर्व्ह आणि ऍटमॉस्फेरिक लेवल. हे सगळं आपण इथे पाहणार आहोत. क्लायमेट चेंज म्हणजे काय? तर हवामान बदल. जीवन बदल म्हणजे काय? तर पृथ्वीच्या तापमानात दीर्घकाळ होणार किंवा बदल म्हणजे हवामाना बदल. दीर्घकाळ होणारा बदल ज्यामध्ये काय होतं? हरितगृह वायू जे आहे CO2, मिथेन, CH4, जंगलतोड, औद्योगिकरण, जीवाश्म इंधनाचा वापर होतो यामध्ये. आणि याचा परिणाम कुठे होतो? क्लायमेट चेंज का बरं होतो? त्याचा परिणाम जागतिक तापमान वाढीत होते, ग्लोबल वॉर्मिंग, हिमनद्या पितळणे, समुद्रगती, आपले पण पूर्ण उष्णतेच्या लाटा. बघा, हरितगृह वाढत्या मानवी घडामोडीमुळे जे कार्बन डायऑक्साईड आहे त्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे तापमानातही वाढ होत आहे. ते आहे क्लायमेट चेंज. हरितगृह वायू कार्बनमध्ये आपल्याला CO2, मिथेन आणि नायट्रस ऑक्साईड हे घटक जास्त मिळतात आहेत. ठीक आहे. तर COP30 म्हणजे काय? कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज जे असतात ते COP आहे. त्याचं फुल फॉर्म काय? कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. ज्यामध्ये युनायटेड नेशन फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज UNFCCC हे जे आहे ते इन्व्हॉल्व्ह आहे. अंतर्गत परिषद जी आहे COP30 ते 2025 ला बेलम, ब्राझीलला झाली होती. ठीक आहे. हे नोट करून ठेवा सगळ्यांनी. याचा उद्देश काय आहे? तर हवामान बदलांवर नियंत्रण करणे, कार्बन उत्सर्जन कमी करणे आणि पॅरिस अग्रीमेंटचा उद्दिष्टांचा आढावा घेणे. ठीक आहे. हे झालं COP30. तर COP30 म्हणजे काय आणि त्याचा काय अर्थ आहे? COP30 ही संयुक्त राष्ट्राची UN 30वी वार्षिक हवामान परिषद आहे, जिथे जगभरातील सरकार हवामान बदल कसा थांबवायचा आणि त्यासाठी कशी तयारी करायची यावर चर्चा करतात आहे. COP म्हणजे कॉन्फरन्स ऑफ द पार्टी, याचा फुल फॉर्म विचारू शकते. ठीक आहे, नोट करा. इथे पार्टीज म्हणजे पक्ष 1992 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मूळ हवामान करारावर स्वाक्षरी केलेली सुमारे 200 देश होते. आता कुठे होणार? पहिल्यांदा ब्राझीलमध्ये होणार आहे, ती बेलेम येथे आयोजित केलेली आहे.
तर आपल्याला असा प्रश्न विचारू शकते, COP30 हे कुठे आयोजित केलेली आहे? तर ब्राझीलमध्ये केलेली आहे, बेलम येथे. ठीक आहे, त्यामुळे तुमचं उत्तर काय असणार आहे? बेलम, ब्राझील असणार आहे. ठीक आहे. पॅरिस करार काय आहे मग? पॅरिस हा जो करार आहे, पॅरिस एकमत तथा पॅरिस पर्यावरण करार हा संयुक्त राष्ट्राच्या जागतिक वातावरण बदलाच्या सभेतील UNFCCC एक करार आहे. ठीक आहे, मी जे तुम्हाला सांगितलं होतं ना, UNFCCC, हा करार हरितगृह वायूच्या उत्सर्जन, उपशमन आणि त्यासाठी आर्थिक तरतुदीबद्दल आहे. पॅरिस कराराचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? तर जागतिक वातावरण बदलाचा धोका नियंत्रित करणे. पॅरिस कराराचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? जागतिक वातावरण बदलाचा धोका नियंत्रित करणे. हे सगळ्यांनी नोट करा. त्यानंतर त्यासाठी या शतकाच्या अखेरपर्यंत पृथ्वीच्या सरासरी तापमानात होणारी वाढ औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानात तुलनेत 2 अंश सेल्सिअस पेक्षा शक्य तितकी कमी होऊ देणे हे ध्येय करारात ठेवले आहे. किती? 2 अंश. ठीक आहे, हे हे जे टॉपिक आहे नोट करून ठेवा. त्यानंतर मिशन लाईफ, याचा फुल फॉर्म काय? लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. याची सुरुवात झाली 2022 ला. कोणी केली होती? नरेंद्र मोदी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी UN सेक्रेटरी जनरल ॲस्टोनियो गुटेरेस यांच्या उपस्थितीत. याचं उद्दिष्ट काय आहे? याचे ऊर्जा वाचवा, पाणी वाचवा, प्लास्टिकला नकार द्या, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा, कचरा कमी करा, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि ई कचरा कमी करा. हे काय? मिशन लाईफ. 8 जे आहे ते उद्दिष्ट इथे असणार आहे. ठीक आहे, हे 8ही उद्दिष्ट तुम्ही नोट करून ठेवा. कोणकोणते? ऊर्जा वाचवा, पाणी वाचवा, प्लास्टिकला नकार द्या, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा, कचरा कमी करा, निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा आणि ई कचरा कमी करा. ठीक आहे, मिशन लाईफ सगळ्यांनी नोट करा. त्यानंतर इथे इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस, याची स्थापना झाली आहे 30 नोव्हेंबर 2015ला. कोणी केली? भारत आणि फ्रान्सने केली. याचं मुख्यालय काय कुठे? हरियाणा इथे, गुरुग्राम. याचा उद्देश काय आहे? सौर ऊर्जेचा वापर वाढवणे, म्हणजे रिन्युएबल एनर्जीला प्रोत्साहन देणे. ठीक आहे, त्यानंतर येतं टायगर सेन्सस. टायगर सेन्सस म्हणजे काय? तर भारतातील वाघांची अधिकृत गणना काय आहे ते आपल्याला हे आहे. आता 2026 मध्ये ती होणार आहे, 27 मध्ये आपल्याला रिझल्ट येईल. 2022 नुसार 3682 जे आहे ते टायगर्स अवेलेबल आहेत आणि 1973 मध्ये याची सुरुवात झाली होती. सर्वाधिक टायगर हे मध्य प्रदेशमध्ये मिळालेले आहे. जेव्हा 1973 मध्ये प्रोजेक्ट टायगर सुरू झाला तेव्हा भारतात आता अंदाजे किती? 1800 जंगली वाघ होते. 2006 पर्यंत ते 1411 झाली, म्हणजे घसरली. त्यानंतर 2010 मध्ये ते 1706 या वाघांची नोंद झाली होती आणि आता किती आहे? 3682 आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं रामसर साईट. रामसर कन्व्हेन्शन जे आहे ते 1971 मध्ये झालं होतं. स्थान रामसर, इराण. याचा उद्देश काय? वेटलँड्सचे संरक्षण करणे. है ना, पाणथळ जमीन जी आहे, पाणथळ त्याच्यामध्ये त्याचे संरक्षण करणे. भारतातील रामसर साईट किती आहे? 91 आहे 2025 पर्यंतच. यामध्ये कोणकोणते? पाटणा पक्षी अभयारण्य 2026 मध्ये रामसर साईट म्हणून घोषित झाले, जे उत्तर प्रदेशमध्ये आहे. छारी धंद कच्छ हे गुजरातमध्ये आहे. शेखा झील पक्षी अभयारण्य उत्तर प्रदेशमध्ये आहे आणि जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य हे सुद्धा उत्तर प्रदेशमध्ये आहे. हे 2026 मध्ये ऍड ऑन केलेले आहे, त्यामुळे हे सगळं तुम्ही नोट करून ठेवा. ठीक आहे, रामसर साईट. आता तुम्हाला जर का हे थोडं हे वाटत असेल तर प्रश्न जे आपण घेतो त्यावरून तुम्हाला पुन्हा क्लिअर होईल की कसे प्रश्न विचारतात हे. एकंदरीत असा प्रश्न विचारेल की रामसर साईटची स्थापना कधी झाली, तर ते आपल्याला माहिती असायला. भारतात राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 100 रामसर स्थळे आहेत, ज्यापैकी प्रत्येक स्थळाला त्यांच्या पर्यावरण, जलशास्त्रीय आणि जैवविविधतेच्या महत्वासाठी मान्यता देण्यात आली आहे. सर्वात मोठे रामसर स्थळ पश्चिम बंगालमधील सुंदरबन पाणथळ प्रदेश आहे आणि सर्वात लहान कोणते? हिमाचल प्रदेशमधील रेणुका सरोवर. आता हे विचारू शकते की सर्वात मोठे कोणते आहे, तर ते आहे सुंदरबन. ठीक आहे, तमिळनाडूमध्ये वेपनूर पाणथळ संकुल याचाही समावेश याच्यामध्ये आहे कमीमध्ये. सर्वात जुनी रामसर स्थळे कोणती आहेत? तर चिल्का सरोवर ओडिसामध्ये. आणि राजस्थानमधील केवलादेव या घाना राष्ट्रीय उद्यान हे 1981 मध्ये घोषित करण्यात आलं, जे पाणथळ प्रदेशांच्या सर्वाधारणासाठी भारताच्या दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये प्रतीक आहे. जुलै 2026 पर्यंत उत्तर प्रदेशातील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य यांचा रामसर करारामध्ये आधी समावेश झालेला आहे. मी आताच तुम्हाला सांगितलं. 5 जून 2026 रोजी जागतिक पर्यावरण दिन च्या निमित्ताने 5 जून 2026 रोजी 100वे रामसर स्थळ घोषित करण्यात आले होते आणि ते कोणतं असणार आहे? उत्तर प्रदेशमधील जयप्रकाश नारायण पक्षी अभयारण्य. ठीक आहे.
त्यानंतर येतं नॅशनल पार्क्स. नॅशनल पार्क्स म्हणजे जीव किंवा जैवविविधतेचे संरक्षण करणारे एक संरक्षित क्षेत्र. भारतात 106 नॅशनल पार्क्स आहेत. महाराष्ट्रातील कोणते? ताडोबा, संजय गांधी, गुगामल, नवेगाव, चांदोली आपल्याला माहिती आहे. भारतातील राष्ट्रीय उद्यानेही इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर नुसार वर्ग केलेले आहे. आणि भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते होते? ते 1936 मध्ये स्थापन झालेले होते, जिम कॉर्बेट. आणि कुठे? उत्तराखंडला. ठीक आहे, हे सगळ्यांना माहिती असणे खूप आवश्यक आहे. 1970 मध्ये भारतात फक्त 5च राष्ट्रीय उद्याने होती. 72 मध्ये वन्यजीव संरक्षण कायदा लागू केला आणि 73 मध्ये वाघांच्या संरक्षणासाठी वाघ्य प्रकल्प सुद्धा सुरू केला. त्यानंतर येतं बायोस्पियर रिझर्व. हे काय आहे? जैवविविधतेचे संरक्षण व शाश्वत विकासासाठी राखीव क्षेत्र. भारतात 18 बायोस्पियर रिझर्व आहेत. महाराष्ट्र सह्याद्री बायोस्पियर रिझर्व. युनेस्कोने मान्यता प्राप्त भारतीय बायोस्पियर रिझर्व कोणकोणते आहेत? निलगिरी, सुंदरबन, नंदादेवी, मनारचा आघात, पचमढी हे सगळे काय? बायोस्पियर रिझर्व आहे. बायोस्पियर रिझर्व कार्यक्रम युनेस्कोने 1971 मध्ये सुरू केला होता आणि 1979 मध्ये पहिले राखीव क्षेत्र त्यांनी स्थापन केले. तेव्हापासून हे झाडे 122 देशांमध्ये 686 राखीव क्षेत्रापर्यंत विस्तारलेले आहे. ठीक आहे, आता बघूया आपण ऍटमॉस्फिअर. यावर नेहमी प्रश्न विचारला जातो, वायुमंडळाचे स्तर जे असतात त्यावर. वायुमंडळ म्हणजे काय? तर पृथ्वीभोवती असलेले वायूंचे आवरण हे पृथ्वीला सूर्याच्या हानिकारक किरणांपासून संरक्षण करते आणि जीवनासाठी आवश्यक वातावरण निर्माण करते. यामध्ये 5 आहे: ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर आणि एक्झोस्फिअर. ठीक आहे, ओझोन लेअर जे हे स्ट्रॅटोस्फिअर आणि ट्रोपोस्फिअरच्या मध्ये आहे. ठीक आहे, ट्रोपोस्फिअर जे आहे ते 0.8 किमी सर्व हवामानाच्या घटना इथे घडतात. त्यानंतर स्ट्रॅटोस्फिअर, इथे ओझोन स्तर येथे असतो. मेझोस्फिअर यामध्ये मेट्रॉइड उल्का जे आहे जळून नष्ट होतात. थर्मोस्फिअर मध्ये रेडिओ लहरी परावर्तित होतात, ऑरोरा दिसतो. त्यानंतर एक्झोस्फिअर हे बाहेरील स्तर उपग्रह येथे प्रदक्षिणा घालत असतात. एक्झोस्फिअर म्हणजे इथे. ठीक आहे, इथे फोटो पण दिलेले आहे. आणि आपण जे आहे ते ट्रोपोस्फिअर मध्ये हे उडत असतो. याची ट्रिक जी आहे कधी कधी लक्षात राहत नाही. TSMTET अशा पद्धतीने तुम्ही ती करू शकता. ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर. ठीक आहे, ओझोन स्तर कोणत्या स्तरात आढळतो? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर. तर हा स्ट्रॅटोस्फिअर मध्ये आढळतो. त्यामुळे आपलं उत्तर असणारे ऑप्शन 2. हवामानाच्या सर्व घटना कोणत्या स्तरात घडतात? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, एक्झोस्फिअर. ते ट्रोपोस्फिअर मध्ये घडतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 1 असणार आहे. उल्कापिंड प्रामुख्याने कोणत्या स्तरात जळून नष्ट होतात? ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर. उल्कापिंड प्रामुख्याने मेझोस्फिअर मध्ये जळून नष्ट होतात. और ध्रुवीय प्रकाश कोणत्या स्तरात दिसतो? मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर, ट्रोपोस्फिअर. ध्रुवीय प्रकाश जो आहे हा थर्मोस्फिअर मध्ये दिसतो. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. वायुमंडळात सर्वात बाहेरील स्तर कोणता आहे? ट्रोपोस्फिअर, मेझोस्फिअर, थर्मोस्फिअर, एक्झोस्फिअर. तो कोणता आहे? एक्झोस्फिअर असणार आहे. नंतर COP चे पूर्ण रूप काय आहे? कॉन्फरन्स ऑफ पोल्युशन, कॉन्फरन्स ऑफ पार्टीज, कॉन्फरन्स ऑफ द पार्टी, कन्व्हेन्शन ऑफ द पार्टी. COP चे मी तुम्हाला सांगितलं होतं कॉन्फरन्स ऑफ द पार्टीज. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. COP30 परिषद कोठे आयोजित झाली आहे? दुबई, बाकू, बेलम, ब्राझील, पॅरिस. कुठे झाली आहे? बेलम, ब्राझीलला झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. COP30 कोणत्या वर्षी आयोजित झालेली आहे? 2024, 25, 26, 27. तर ती 2025 मध्ये आयोजित झालेली आहे. त्यानंतर UNFCCC ची स्थापना कधी झाली? त्याचा फुल फॉर्म तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगा. 1987, 92, 97, 2015. ती झालेली आहे 1992 ला. तर आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. खालीलपैकी हरितगृह वायू कोणता आहे? ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड, ऑर्गन. हरितगृह वायू जे आहे ते आहे CO2. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? कार्बन डायऑक्साईड असणार आहे ऑप्शन 3. मिशन लाईफचं पूर्ण रूप काय आहे? फुल फॉर्म काय आहे? लिव्हिंग फॉर अर्थ, लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट, लाईफ फॉर इकॉलॉजी, लाईफस्टाईल फॉर एनर्जी. तर ते असणार आहे लाईफस्टाईल फॉर एन्व्हायरमेंट. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? 2 असणार आहे. आता एन्व्हायरमेंट दिवस कधी आहे हा सुद्धा प्रश्न विचारू शकतो. जून 5 ला ते असतात. त्यानंतर मिशन लाईफची सुरुवात कधी झाली? 2020, 21, 22, 23. मिशन लाईफची सुरुवात जी आहे 2022 ला झालेली आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी केलेली आहे. इंटरनॅशनल सोलर अलायन्सेस ISA ची स्थापना कोणत्या 2 देशांनी केली? भारत, अमेरिका, भारत, जपान, भारत, फ्रान्स, भारत, जर्मनी. तर हे भारत, फ्रान्स यांनी केलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3.
इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली, गुरुग्राम, मुंबई, हैदराबाद. इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे मुख्यालय जे आहे गुरुग्राम हरियाणाला असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात कधी झाली? 1971, 73, 75, 80. प्रोजेक्ट टायगरची सुरुवात जी आहे 73 मध्ये झालेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. 2022च्या टायगर सेन्सेसनुसार भारतात किती वाघ आहे? 3167, 3296, 3782, 3800. 2022च्या टायगर सेन्सेसनुसार भारतात 3682 वाघ आहेत. त्यामुळे आपलं उत्तर असणारे ऑप्शन 3. भारतात सर्वाधिक वाघ कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, उत्तराखंड. तर भारतात सर्वाधिक वाघ मध्य प्रदेशमध्ये आहेत, है ना? त्यामुळे आपलं उत्तर असणारे ऑप्शन 3. रामसर कन्व्हेन्शन कोणत्या वर्षी स्वीकारण्यात आले? 1969, 1971, 1973, 1975. रामसर कन्व्हेन्शन जे आहे ते 1971ला स्वीकारण्यात आलं. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. रामसर कन्व्हेन्शन कोणत्या देशात स्वीकारण्यात आली? भारत, फ्रान्स, इराण, चीन. रामसर कन्व्हेन्शन ही इराणमध्ये स्वीकारण्यात आले. रामसर कन्व्हेन्शनचा मुख्य उद्देश काय आहे? जंगल संरक्षण, वाघ संरक्षण, पाणथळ प्रदेशाचे की पर्वत संरक्षण? रामसर कन्व्हेन्शनचं जे आहे वेटलँड, पाणथळ प्रदेशाचे संरक्षण करणे हे त्याचा उद्देश आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. भारतात 2025 पर्यंत किती रामसर साईट आहे? 75, 82, 89, 91. भारतात 2025 पर्यंत 91 रामसर साइट्स आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4 असणार आहे. भारतात एकूण किती नॅशनल पार्क आहे? 98, 102, 106, 110. भारतात एकूण 106 नॅशनल पार्क आहे. ठीक आहे. आणि भारतात किती बायोस्फिअर रिझर्व्ह आहेत? 15, 16, 17, 18. भारतामध्ये आपल्याला 18 बायोस्फिअर रिझर्व्ह. तर महत्वाचे अहवाल आणि निर्देशांक आपण पाहणार आहोत. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स, ग्लोबल हंगर इंडेक्स, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट, मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स, एसडीजी इंडेक्स, जेंडर गॅप रिपोर्ट आणि एमडीजी सुद्धा बघणार आहोत. ठीक आहे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स एचडीआय म्हणजे काय आहे? तर एखाद्या देशाचा मानवी विकासाचा स्तर मोजणारा निर्देशांक. ठीक आहे. प्रकाशित करणारी संस्था कोण आहे? ते UNDP, ज्याचा फुल फॉर्म आहे युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम. ही सुरुवात झाली होती 1990 मध्ये आणि तयार करणारे कोण आहे? महबूब उल हक अमर्त्य सेन. ठीक आहे. तर एचडीआयचे 3 निकष आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी म्हणजे आयुर्मान, शिक्षण आणि GNI, दरडोई राष्ट्रीय उत्पन्न. ठीक आहे. तर एचडीआयचा फुल फॉर्म आपल्याला माहित झाला, ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स. तो 1989 ला UNDP प्रकाशित करणारी संस्था आहे, युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. आणि ते कोण केलंय? महबूब उल हक यांनी. ग्लोबल हंगर इंडेक्स GHI याचा उद्देश काय? देशातील भूक व कुपोषणाची स्थिती मोजणे. प्रकाशित करणारी संस्था कोण आहे? तर कॉन्सर्न वर्ल्ड वाईड आहेत. त्यानंतर जागतिक भूक निर्देशांक हे जागतिक आणि प्रादेशिक आणि राष्ट्रीय स्तरावर भूक मोजण्याचे आणि तिचा मागोवा घेण्यासाठी वापरलेले जाणारे एक साधन आहे. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये प्रकाशित होणारा हा अहवाल आहे, ज्यामध्ये प्रत्येक देशातील भूक आणि कुपोषणाच्या प्रमाणाचे वर्णन करतो आहे. ठीक आहे. त्यामुळे भूक विरोधी जागतिक लढ्यातील प्रगती व अडथळे यांचे दोघांचे इथं मूल्यांकन केलेलं आहे. निकष काय? तर कुपोषण, बालकाची खुंटलेली वाढ, बालकांची कृशता, बालमृत्यू का बरं होते, हे सगळं इथे असणार आहे. त्यानंतर प्रगतीचा मागोवा घेण्याची 20 वर्ष शून्य भूकासाठी पुन्हा वचनबद्ध होण्याची वेळ, हे 2025 काय आहे? थीम आहे. ठीक आहे. GHI मध्ये 4 प्रमुख घटक आहे: कुपोषण, बालकांची खुंटलेली वाढ, बालकांचे कुशत्व आणि बालमृत्यू. कुपोषण मध्ये लोकसंख्येतील अपुऱ्या कॅलरी सेवनाचे प्रमाण, ज्यामुळे कुपोषण होऊ शकतं. 5 वर्षाखालील मुलांपैकी ज्याची उंची त्याच्या वयाच्या मानाने कमी आहे आणि त्यांचे प्रमाण जे दीर्घकालीन कुपोषित दर्शवते. नंतर बालकांचे कुशत्व हे 5 वर्षाखालील मुलांमध्ये त्यांच्या उंचीच्या मानाने वजन कमी करण्याचे प्रमाण आहे. नंतर बालमृत्यू, 5व्या वाढदिवसापूर्वी मरण पावणाऱ्या मुलांचे प्रमाण, जे अंशतः अपुरे पोषण आणि अस्वास्थ्यकर वातावरण यांच्या घातक मिश्रणाचे प्रतिबिंब आहे. हे काय आहे? GHI चे निकष आहे. इथे आपल्याला 2025 चे थीम सुद्धा विचारू शकते, ते नोट करून ठेव. त्यानंतर ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स, याचा उद्देश काय? देशातील नवोपक्रम इनोव्हेशन मोजणे. प्रकाशित करणारी संस्था कोण आहे? तर WIPO, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन. हे महत्वाचं आहे. त्याचे निकष काय आहे? तर एकंदरीत ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जो आहे हा जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे प्रकाशित केलेला आहे. यामध्ये देशाची नवोन्मेषणाची क्षमता, यशावर आधारित वार्षिक क्रमवारी आणि या सगळ्यांचं इथे मिश्रण आहे. त्यानंतर येतं वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट. त्याचा उद्देश काय? जगातील देशातील आनंदाची पातळी मोजणे. प्रकाशित कोण करते? तर UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, SDSN. आणि याचे निकष आहे GDP, सामाजिक आधार, आरोग्य, स्वातंत्र्य, उदारता, भ्रष्टाचाराचा अभाव.
वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट हे एक प्रकाशन आहे ज्यामध्ये विविध देशांमधील आनंदाच्या पातळीबाबतचे लेख आणि क्रमवारी समाविष्ट असते. ही क्रमवारी नागरिकांना स्वतःच्या जीवनाबाबत दिलेल्या मूल्यांकनावर आधारित आहे आणि मार्च 2026 पर्यंतच्या आकड्यानुसार फिनलँड जे आहे सलग 9 वर्ष जगात सर्वात आनंदी देश ठरला. त्यामुळे हा प्रश्न विचारू शकता की वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये कोण सलग 9 वर्ष सर्वात आनंदी देश ठरला आहे तर तो कोणता आहे? फिनलँड असणार आहे. त्यानंतर आहे मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स. देश फक्त उत्पन्न नव्हे तर आरोग्य, शिक्षण, जीवमान याच्या आधारे गरिबी मोजते. प्रकाशित कोण करते? तर UNDP करते. ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. हे प्रमुख परिणाम आरोग्य, शिक्षण आणि जीवमान यावर बेस्ड आहे. नंतर बहुमाही दारिद्र्य निर्देशक जे आहे हे संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम आणि ऑक्सफर्ड दारिद्र्य व मानवी विकास उपक्रम यांनी विकसित केलेले आहे. केलेले दारिद्र्याचे एक आंतरराष्ट्रीय मापक आहे. केवळ उत्पन्न मोजणारा मौद्रिक दारिद्र्याच्या विपरीत आहे हे आणि ज्यात कमी मूल्य कामगिरी दाखवते. गरिबीवर अधिक प्रभावीपणे लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी हे एक महत्वपूर्ण साधन आहे. त्यानंतर इथं आपला जे अभ्यासाला आहे SDG इंडेक्स, ज्याला आपण काय म्हणतो सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल, ज्याचा उद्देश 2030 पर्यंत पूर्ण करण्याचा आहे. शाश्वत विकास उद्दिष्टाच्या पूर्ततेची प्रगती मोजते. एकूण 17 आहेत आणि हे इंडेक्स नीती आयोगद्वारे प्रकाशित आहे. पहिला आहे नो पॉवर्टी, दुसरा झिरो हंगर आणि हे सगळं पाठ करून ठेवा 17चे 17. ठीक आहे. गुड हेल्थ, क्वालिटी एज्युकेशन, जेंडर इक्वालिटी, डिसेंट वर्क, सस्टेनेबल सिटीज, पीस, लाईफ ऑन लँड, लाईफ ऑन वॉटर. ठीक आहे. इथे लाईफ ऑन वॉटर असलं पाहिजे. इंडस्ट्री इनोव्हेशन आहे, क्लायमेट एक्सेस आहे. पुन्हा इथे 17 आहे ना, इथे कमी आहेत. ओके. त्यानंतर ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट, स्त्री पुरुष समानता मोजणे प्रकाशित करणारी संस्था, ज्यामध्ये वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हे करते. निकष काय? आर्थिक सहभाग, शिक्षण, आरोग्य, राजकीय समीक्षीकरण. जेंडर गॅप रिपोर्ट आपल्याला त्याचा उद्देश माहिती असला पाहिजे. त्यानंतर येते MDG, सहस्त्र विकास उद्दिष्टे, जे 2000 मध्ये निश्चित केले होते आणि 2015 पर्यंत साध्य करण्याचे मान्य केले होते. मध्ये 8 उद्दिष्ट आहे. इरेडिएटिंग एक्स्ट्रीम पॉवर्टी, हंगर, प्रायमरी एज्युकेशन, जेंडर इक्वालिटी, रिड्यूस चाइल्ड मोरॅलिटी, मॅटर्निटी हेल्थ, मलेरिया, अदर डिसीजेस, एन्व्हायरमेंटल सस्टेनेबिलिटी आणि ग्लोबल पार्टनरशिप हे त्याचं महत्वाचं आहे. यावर 149 आंतरराष्ट्रीय नेत्यांनी रोगराई, भूक, गरिबी, निरक्षरता, महिलांवर भेदभाव या समस्याचा सामना करण्याचा संकल्प केलेला आहे आणि हे तुम्ही 8च्या 8 पाठ करून ठेवा. त्यानंतर अत्यंत गरिबी आणि भूक यांचे निर्मूलन करणे, जागतिक स्तरावर प्राथमिक शिक्षण साध्य करणे, महिलांचे सक्षमीकरण करणे आणि लिंगभाव समानता वाढवणे, बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, मातांचे आरोग्य सुधारणे, मलेरिया, HIV, एड्स इतर रोगांचा सामना करणे आणि पर्यावरणीय शाश्वतता वाढवणे. सोबतच 8व्या विकासासाठी जागतिक भागीदारी विकसित करणे. 1 जानेवारी 2001 पासून सुरू करण्याचे ठरवलेले होते आणि या उद्दिष्टांच्या पूर्ततेच्या दिशेने झालेल्या प्रगतीचा आढावा दर 5 वर्षांनी इथे घेतलेला आहे. जागतिक शिखर परिषद वर्ल्ड समिट जे म्हणतो आपण त्यामध्ये ते केले. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स कोण प्रकाशित करते? युनेस्को, युनिसेफ, UNDP, WHO. तर ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जे आहे ते UNDP जे आहे ते प्रकाशित करतात. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. HDI ची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? 85, 90, 95, 2000. HDI ची सुरुवात जी आहे ती 90 मध्ये झालेली आहे, 1990 मध्ये. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. HDI मध्ये खालीलपैकी कोणता घटक समाविष्ट नाही? शिक्षण, आयुर्मान, दरडोई उत्पन्न, लष्करी खर्च. तर यामध्ये कोणता नाहीये? लष्करी खर्च जे आहे ते नाहीये. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 4 असणार आहे. बाकीचे जे शिक्षण, आयुर्मान, दरड ते महत्वाचे आहे. नंतर ग्लोबल हंगर इंडेक्स कशाशी संबंधित आहे? आनंद, नवोपक्रम, भूक, कुपोषण, पर्यावरण. आपल्याला सगळ्यांनी माहिती आहे हंगर कशाला आहे की भूक व कुपोषण याच्याशी संबंधित आहे. ठीक आहे. नंतर ग्लोबल हंगर इंडेक्स कोण प्रकाशित करतो? WHO, कन्सर्न वर्ल्ड वाईड अँड वेल्थ हंगर लाईफ, युनेस्को, IM. ग्लोबल हंगर इंडेक्स जे आहे ते कन्सर्न वर्ल्ड वाईड आणि वेल्थ लाईफ ते करतात आहे. वेल्थ हंगर लाईफ. ग्लोबल इनोव्हेशन जेंडर कोण प्रकाशित करतं? वर्ल्ड बँक, युनेस्को, WIPO, UNDP. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जे आहे ते WIPO हे प्रकाशित करतात आहे. ठीक आहे. त्यानंतर WIPO चे पूर्ण रूप काय आहे? वर्ल्ड इंटरनॅशनल पेटंट ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इनोव्हेशन प्रोग्राम ऑर्गनायझेशन, वर्ल्ड इंडस्ट्रियल प्रॉपर्टी ऑफिस. इंडस्ट्रियल तर नाहीच आहे. ठीक आहे. तर काय असणार आहे? वर्ल्ड इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन.
त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट कोण प्रकाशित करतं? WHO, युनेस्को, UN सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन नेटवर्क, SDSN, युनिसेफ. तर कोण करतं? SDSN. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 3 असणार आहे. आणि ते कोण आहे? फिनलँड आहे, मी तुम्हाला सांगितलं. वर्ल्ड हॅपीनेस रिपोर्ट मध्ये खालीपैकी कोणता निकष असतो? GDP, सामाजिक आधार, जीवमान, वरील सर्व. तर वरील सर्व. एकंदरीत सगळ्यालाच आधारून हॅपीनेस रिपोर्ट काढले जातात. त्यानंतर मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स कोण प्रकाशित करतं? IMF, UNDP आणि OPHI, WTO, WHO. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स जे आहे हे UNDP आणि OPHI हे दोन्ही करतात आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. OPHI चे पूर्ण रूप काय आहे? ऑक्सफर्ड पब्लिक हेल्थ इन्स्टिट्यूशन, ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएशन, ऑर्गनायझेशन फॉर पॉवर्टी अँड ह्युमन इंडेक्स, ऑक्सफर्ड पॉलिसी ह्युमन इंडिशन. OPHI चं पूर्ण रूप काय आहे? ऑक्सफर्ड पॉवर्टी अँड ह्युमन डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह. मग आपलं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन 2 असणार आहे. MPI मध्ये किती प्रमुख परिणामी आहेत? 2, 3, 4, 5. MPI मध्ये काय आहेत? 3 परिणाम डायमेन्शन्स आहेत. मग आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. SDG चे पूर्ण रूप काय आहे? सोशल डेव्हलपमेंट गोल, स्टेट डेव्हलपमेंट गोल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. ऑप्शन 3 असणार आहे. नंतर एसडीजी मध्ये किती उद्दिष्ट आहे? 15, 16, 17, 18. यामध्ये 17 उद्दिष्ट आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. भारतातील एसडीजी इंडेक्स कोण प्रकाशित करतं? RBI, UNDP, नीती आयोग, NCERT. ते करतं नीती आयोग. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण प्रकाशित करतं? मला नीती आयोग बद्दल तुम्ही जर का व्हिडिओ बघत असाल तर कमेंट सेक्शन मध्ये त्याची इन्फॉर्मेशन द्या. मला बघायचं आहे की कोणाला किती माहिती आहे. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट कोण प्रकाशित करतं? IMF, वर्ल्ड बँक, वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम, युनेस्को. ग्लोबल जेंडर गॅप रिपोर्ट जे आहे ते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम करतं. ठीक आहे, WEF. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 3. जेंडर गॅप रिपोर्ट खालीपैकी कोणता घटक मोजतो? आर्थिक सहभाग, शिक्षण, राजकीय सक्षमीकरण, वरील सर्व. तर वरील सर्व तो मोजतो आहे. त्यावर निकषावरच जेंडर गॅप आली आहे रिपोर्ट. एचडीआयचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? अमर्त्य सेन, महबूब उलकर, रखमार राजन. तर महबूब उल हक हे एचडीआयचे जनक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 2. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा. HDI, UNDP, GIWF, SDG इंडेक्स, नीती आयोग हे बरोबर आहे. जेंडर गॅप रिपोर्ट WHO. जेंडर गॅप रिपोर्ट जे आहे WHO देत नाही. हा ना, त्यामुळे आपलं उत्तर चुकीची जोडी आहे ऑप्शन 4. नंतर खालीलपैकी कोणता निर्देशांक नवोपक्रमाशी संबंधित आहे? HDI, MPI, GHI, ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स. ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स जे आहे ते नव उपक्रम जे आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ऑप्शन 4. अशा पद्धतीने आपण निर्देशांक याचा एक बघितलेला आहे, त्याच्याबद्दलचा अभ्यास केला आहे. याच्यामधलं SDG आणि MDG हे खूप महत्वाचे आहे, ते आपल्या अभ्यासाला सुद्धा आहे. 5,000 प्लस पुस्तकाचा संच तुम्हाला हवा असेल, प्रश्नांचा संच, तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही अमेझॉनवरून ते मागवू शकता. मराठी आणि इंग्लिश दोन्ही भाषेमध्ये आहे. सोबतच आपण क्रॅश कोर्स सुरू करतो आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप ते स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.